हॅलो अँड वेलकम बॅक टू एव्हरीवन. गुड मॉर्निंग. कंटिन्यू करूया लेक्चर आपण पुढे. येस्टरडेच्या लेक्चरमध्ये आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथून पुढे. ओके, बिफोर गोइंग टू फर्दर आपला अगेन ते सेम प्रोसिजर थोडीशी फॉलो करू. एकदा थोडंसं आपण जे काही डिस्कस केलं होतं लास्टच्या लेक्चरमध्ये ते थोडंसं काहीतरी की बघून घेऊ, नंतर मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. आय होप एव्हरीवन इज डुईंग वेल. ठीक आहे. प्लांट फिजिओलॉजी आणि काहीतरी की बायोकेमिस्ट्री हा जो चॅप्टर आहे तो आपण तिकडे कम्प्लीट केलेला आहे ओव्हरऑल सगळा. ठीक आहे. हे सगळे इम्पॉर्टंट जे पॉईंट होते ते आपण इथे डिस्कस केलेले आहेत. ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी हा जो चॅप्टर होता तो आपण इथे काहीतरी की स्टार्ट केलेला होता लास्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे. 14 नंबरचा मायक्रोबायोलॉजी काय आहे ते बघितलं. ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी काय असतं तेही बघितलं आपण. फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी त्याच्या संदर्भात देखील जो पॉईंट होता तो आपण इथं डिस्कस केलेला होता. ओके, पुढे टाइप्स ऑफ काहीतरी मायक्रोब्स असतील आणि ब्रांचेस ऑफ काहीतरी मायक्रोबायोलॉजी असतील. याच्या संदर्भात आपण इथे कालच काहीतरी डिस्कस केलेलं होतं की प्रोकार्योटिक्स काय असतात, यूकार्योटिक्स काय असतात आणि इथे काहीतरी ब्रांचेस ऑफ मायक्रोबायोलॉजी. बॅक्टेरियोलॉजी स्टडी ऑफ बॅक्टेरिया, प्रोटोझोलॉजी स्टडी ऑफ प्रोटोझोआ. ओके, त्याच्यानंतर फायकोलॉजी स्टडी ऑफ काहीतरी की अल्गे असेल आणि त्याच्यानंतर काहीतरी आपण इथं बघितलं होतं व्हायरोलॉजी स्टडी ऑफ काहीतरी की व्हायरसेस असेल. ठीक आहे, या संदर्भात आपण इथं डिस्कस केलेलं होतं. पुढे इथे इम्पॉर्टंट काहीतरी की हिस्टॉरिकल काहीतरी की तिकडे इनोव्हेशन जे असतील याही संदर्भात आपण जे पॉईंट होते ते डिस्कस केलेले होते. सायंटिस्ट असतील, क्लिअर असतील आणि काहीतरी तिकडे लावलं गेलेलं त्यांच्या तरी काहीतरी शोध. ओके, या संदर्भात आपण इथे डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इकडे आलो होतो ते म्हणजे काहीतरी की सॉइल मायक्रो काहीतरी ऑर्गॅनिझम्स. आणि मग याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं बॅक्टेरिया, ॲक्टिनोमायसिट्स, फंगस आणि काहीतरी प्रोटोझोआ. ठीक आहे. मातीमध्ये काहीतरी की अस्तित्व असणारे किंवा आढळणारे काहीतरी जे सूक्ष्मजीव आहेत जे तर काहीतरी की इम्पॉर्टंट असतात तिकडे काहीतरी की ओव्हरऑल जी सॉइल असतात जे काहीतरी की डेव्हलपमेंटसाठी किंवा फर्टिलिटीसाठी. ठीक आहे. याच्या संदर्भातले जे पॉईंट होते ते आपण इथं डिस्कस केले होते. त्याच्यानंतर ॲव्हरेज साईज ऑफ मायक्रोब्स. ठीक आहे, ॲव्हरेज साईज ऑफ मायक्रोब जे होते ते देखील आपण काहीतरी इकडे डिस्कस केलेलं होतं. पुढे आपण इकडे बघितलं व्हायरसच्या संदर्भातले काहीतरी इकडं इन्फॉर्मेशन. ठीक आहे, हे कालच्या लेक्चरमध्ये आपण तिकडे बघितलेलं होतं. नंतर पुढे आपण इकडे बघितलं होतं इम्पॉर्टन्स ऑफ द सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा काहीतरी जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचा इथे काहीतरी की सॉइलसाठी किंवा मातीची काहीतरी तिकडे बेसिकली जे सुपीकता असते त्याच्यासाठी कशा प्रकारे काहीतरी तिकडे ते महत्त्वपूर्ण होतात किंवा त्यांचं महत्त्व असतं या संदर्भात देखील काहीतरी आपण इथं डिस्कस केलेलं होतं. रायझोस्पोर बघितलं आपण तिकडं आणि तिथे काहीतरी की रायझोप्लेन बघितलं. अँटीबायोटिक्स इथे आपण बघितले आणि त्यांच्या संदर्भातला जो शोध होता. ओके, सुरुवातीचे काहीतरी की इम्पॉर्टंट जे अँटीबायोटिक्स होते ते कोणी इथं काहीतरी शोधून काढले होते याही संदर्भात आपण इथं पाहिलेलं होतं. ठीक आहे. पुढे आपण इकडे बघितलं कल्टिव्हेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ज्या प्रकारे काहीतरी आपण बेसिकली प्लांट्स किंवा काहीतरी क्रॉप्स असतो त्याची काहीतरी इकडे कल्टिव्हेशन करतो तशाच प्रकारे काहीतरी की इथे ह्या चॅप्टरमध्ये काहीतरी की आपण बघितलं होतं मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात ना त्यांची काहीतरी आपण कशा प्रकारे तिकडे कल्टिव्हेशन करू शकतो या संदर्भात आपण जे पॉईंट्स होते ना ते इथं डिस्कस केलेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं स्टेरिलायझेशन एक्झॅक्टली काय आहे किंवा काय नाही आणि याच्यातले काहीतरी इम्पॉर्टंट असणारे आपण त्याला म्हणू मेथड्स. डायरेक्ट मेथड असेल, हॉट एअर स्टेरिलायझेशन असेल, मॉइस्ट हीट विथ प्रेशर असेल, सो ऑन असेल. ठीक आहे. या संदर्भातले जे पॉईंट होते ते आपण इथे डिस्कस केलेले होते. स्टेरिलायझेशन म्हणजे काहीतरी की हे जे सूक्ष्मजीव असतात किंवा हे काहीतरी की बेसिकली जे मायक्रोब्स असतात
आता हे ह्युमनसाठी काहीतरी तिकडं काय म्हणू आपण त्याला बेनिफिशियल पण असतात आणि त्याच्यासोबत काहीतरी तिकडे कुठेतरी घातक पण असतात. ठीक आहे. सो हे घातक असणारे काहीतरी की जे मायक्रोब्स असतात किंवा जे सूक्ष्मजीव असतात ना, यांना काहीतरी तिकडे क्लिअर करण्यासाठी किंवा यांना किल करण्यासाठी इकडं मेथड वापरली जाते. तिलाच काय म्हणलं जातं, स्टेरिलायझेशन. ओके. आणि त्याच्यातल्या काहीतरी की मेथड्स हे आपण डिस्कस केलेलं होतं. त्याच्यानंतर आपण इकडे आलो होतो मेजर मायक्रोबायोलॉजिकल प्रोसेस इन सॉइल अँड मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व. ओके. मातीमध्ये काहीतरी की सूक्ष्मजीवांच्या द्वारे काहीतरी केली जाणारी जी प्रक्रिया असते. ठीक आहे. आणि या प्रक्रियेमध्ये काहीतरी की सहभागी होणारे काहीतरी की मायक्रोब्स कोणते असतात, कोणते नाही, या संदर्भात थोडंसं आपण इकडं डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे. सो इथं सुरुवातीला आपण इकडं बघितलं डिकम्पोजिशन असेल ऑर्गॅनिक मॅटरचं आणि याच्यामध्ये काहीतरी की सहभाग घेणारे काहीतरी की मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पुढे आपण बघितलं ॲरिओबिक आणि काहीतरी की एनॉरोबिक. ओके. हे ॲरिओबिक होतं, हे एनॉरोबिक होतं. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन आणि काहीतरी की असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन. दोन्ही हे थोडीशी काहीतरी की इम्पॉर्टंट होतात. सिम्बायोटिक मध्ये आपण इकडे बघितलं रायझोबियम असेल आणि असिम्बायोटिक मध्ये आपण इकडे बघितलं अझोटोबॅक्टर, ॲझोस्प्रिलियम आणि काहीतरी की क्लस्टोडियम. ठीक आहे. सो हे दोन जे पॉईंट आहेत ते थोडेसे ते इम्पॉर्टंट बनतात. या संदर्भात आपण इकडे बघितलं होतं. फॉस्फरसचं सोल्युबलायझेशन असेल याच्या संदर्भात असणारे काहीतरी की इथं बॅक्टेरिया, फंगस याही संदर्भात आपण इकडे बघितलं होतं. इथं एक्झाम्पल आपण बघितलं ॲक्टोबॅक्टर असेल, ट्रिकोडर्मा असेल किंवा PSB, याच्यामध्ये बॅसिलियस, सोडियम आणि काहीतरी की ॲस्परगिल्स. पुढे आपण इकडे बघितलं जसं फॉस्फरसचं काहीतरी की सोल्युबलायझेशन केलं जातं तशाच प्रकारे त्याचं ॲब्झॉर्प्शन असतं. ते देखील काहीतरी की बॅक्टेरिया किंवा काहीतरी की व्हायरस किंवा काहीतरी की आपण म्हणू फंगस यांच्याद्वारे केलं जातं. याच्यामध्ये तर आपल्याला व्यायाम पाहायला मिळतो, व्हॅस्क्युलर, आर्बिसिक्युलर, मायक्रोचा. ओके. सल्फर सोल्युबलायझेशन असेल, आयर्न ट्रान्सफॉर्मेशन असेल, कॉपर ट्रान्सफॉर्मेशन असेल आणि काहीतरी की मॅंगनीज ट्रान्सफर असेल. सो हे जेवढे काही मिनरल्स आहेत ना त्यांना देखील काहीतरी की ॲब्झॉर्ब करणारे काहीतरी की मायक्रोब्स असतात किंवा सूक्ष्मजीव असतात. आणि नंतर त्यांचं ऑब्झर्वेशन करून काहीतरी प्लांट्समध्ये किंवा मातीमध्ये त्यांचं काहीतरी ट्रान्सफर असतं. ते ह्या काहीतरी सूक्ष्मजीवांच्या द्वारे केलं जात असतं. इथं आपण रिस्पेक्टिव्हली काहीतरी इम्पॉर्टंट काहीतरी की मायक्रोब्स बघितलेले होते. ओके. जे इथं फॉस्फरस असेल, सल्फर असेल, आयर्न असेल, कॉपर असेल आणि काहीतरी की मॅंगनीज असेल यांचं काहीतरी की ट्रान्सफर किंवा काहीतरी की ॲब्झॉर्प्शन करण्याचं काम करतात. ओके. सो इथंपर्यंत कालचा पॉईंट होत आपण किंवा काय म्हणू आपण डिस्कशन जे होतं ते आपण केलेलं होतं. इथून पुढे ओके, इथून पुढचा जो पॉईंट आहे तो आपण आता इकडं डिस्कस करूया. सो इथं पहिला पॉईंट आहे आपल्याला तो म्हणजे काहीतरी याचं मिनरलायझेशन. ओके. पहिला पॉईंट आहे इथं काहीतरी याचं मिनरलायझेशन. मिनरलायझेशन इज द किंवा एक्झॅक्टली मिनरलायझेशन हे काय असतं. सो मिनरलायझेशन इज द प्रोसेस इन विच ऑर्गॅनिक मटेरियल आर broken down into inorganic material. Okay, into inorganic materials. ठीक आहे. इथे बेसिकली मिनरलायझेशन मध्ये काय केलं जातं की जे ऑर्गॅनिक मटेरियल्स असतात. आता ऑर्गॅनिक मटेरियल्स म्हणजे काहीतरी की कोणते आपण कालच बघितलं होते, इथं प्लांट्स असतील किंवा काहीतरी इकडे ॲनिमल्स असतील, यांच्या बॉडीचे काहीतरी जे पार्ट्स असतात, डेड पार्ट. ओके. डेड काहीतरी की तिकडे बेसिकली ॲनिमल किंवा काहीतरी डेड तिकडे काहीतरी की प्लांट्स असतात. यांचे जे काहीतरी तिकडे रिमेन्स असतात किंवा काहीतरी राहिले गेलेले जे पार्ट्स असतात ना त्यांचं डिकम्पोजिशन करणं. आता ऑब्विसली आपल्या काहीतरी की बॉडीमध्ये आणि इव्हन काहीतरी की प्लांटमध्ये पण काहीतरी की मिनरल्स असतात इम्पॉर्टन्स. तर ज्यावेळेला बॉडी डेड होते त्यावेळेला काहीतरी की हे जे मायक्रोब्स असतात हे काय करतात तिकडे बेसिकली बॉडीला डिकम्पोज करतात आणि बॉडीमध्ये असणारे काहीतरी की बेसिकली जे मिनरल्स असतात ना त्यांना कन्वर्ट करतात कशामध्ये, इनऑर्गॅनिक काहीतरी की मटेरियलमध्ये. ओके. सो ओव्हरऑल काहीतरी याच प्रोसेसला काय म्हणलं जातं, ॲज अ मिनरलायझेशन. ओके. ओव्हरऑल याच प्रोसेसला काय म्हणलं जातं, मिनरलायझेशन. ठीक आहे. देन मिनरलायझेशन इज अफेक्टेड बाय और मेनली सॅप्रोट्रॉपिक बॅक्टेरिया अँड द फंगस. ओके. सॅप्रोट्रॉपिक बॅक्टेरिया अँड फंगस. इथे मेनली मिनरलायझेशन मध्ये काहीतरी की किंवा ही जी प्रक्रिया असते याच्यामध्ये काहीतरी की बेसिकली हे सॅप्रोट्रॉपिक काहीतरी की बॅक्टेरिया आणि फंगस असतात ना हे मुख्यतः काय करत असतात, त्याच्यामध्ये भाग घेत असतात. ओके. त्याच्यानंतर मिनरलायझेशन इन ऑर्गॅनिकली पोल्युटेड वॉटर्स अँड लेक्स
लीड टू सेल प्युरिफिकेशन. ओके, सेल प्युरिफिकेशन. इथे आता बऱ्याचदा काय होतं, प्लांट्स असेल किंवा काहीतरी जे ॲनिमल्स असतात ना, हे इथे काहीतरी डेड कुठे झाले गेलेले असतात, आपण म्हणून पाण्यामध्ये किंवा जमिनीवरती जरी झाले गेलेले असतील तरी बऱ्याचदा काय होतं, हे कंटॅमिनेटेड काहीतरी जे मटेरियल असतं ते काय होतात तिकडे पाण्यामध्ये वाहून जातात. मात्र मिनरलायझेशन प्रक्रियेमध्ये काय केलं जातं, समजा आता खराब झालं किंवा काहीतरी की तिकडे कंटॅमिनेटेड असणारं वॉटर असेल. ओके, कंटॅमिनेटेड काहीतरी वॉटर असेल. कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे काय, की अशा पाण्यामध्ये किंवा काहीतरी असं पाणी आहे ज्याच्यामध्ये काहीतरी की तिकडे डेड किंवा काहीतरी की आपण म्हणू पॉइझनस काहीतरी की मटेरियल जे आहेत ना ते ऍड झाले गेलेले आहेत, त्याला आपण म्हणतो काहीतरी की कंटॅमिनेटेड वॉटर, आणि मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो दूषित पाणी. ओके, दूषित पाणी. मात्र इथे जे हे जे असतात मायक्रोब जे असतात ते काय करतात, वॉटरमध्ये असणारे काहीतरी की तिकडे पॉइझनस जे मटेरियल्स असतात किंवा हेवी एलिमेंट असतात ना त्यांना कन्झ्युम करण्याचं काहीतरी की काम यांच्याद्वारे केलं जातं. आणि म्हणून आपण इथं म्हणतो मिनरलायझेशन इन ऑर्गॅनिकली पोल्युटेड वॉटर अँड लेक्स मे लीड टू सेल प्युरिफिकेशन. इथे काय केलं आता मिनरलायझेशन मध्ये हे जे मायक्रोब्स असतात ते काय करतात तिकडे डायजेस्ट किंवा काहीतरी की इट करतात कशाला, त्या हेवी एलिमेंट्सला, आणि वॉट एव्हर जे काय तिकडे कंटॅमिनेटेड झालं गेलेलं वॉटर असेल ना त्याला ते प्युरिफाय करतात. ठीक आहे. पुढे मिनरलायझेशन प्ले अन इसेन्शियल पार्ट इन द सायकल ऑफ मॅटर्स. ओके, इन द सायकल ऑफ मॅटर्स. इथं कार्बन सायकल असेल, नायट्रोजन सायकल असेल किंवा मग काहीतरी की तिकडे सल्फर सायकल असेल. राईट. सेम अगेन तेच जसं मी तुम्हाला इथे काहीतरी की डेफिनेशन मध्ये काहीतरी की सांगितलं होतं की मिनरलायझेशन मध्ये एक्झॅक्टली काय होत असतं. इथं आपण बघितलं प्लांट्स आणि काहीतरी तिकडे ॲनिमलचे जे डेड बॉडीज असतात, त्या डेड बॉडीमध्ये काहीतरी की किंवा ही जी बॉडी असते ही ज्या वेळेला लिव्हिंग असते त्यावेळेला काहीतरी इकडं कार्बन असेल, नायट्रोजन असेल किंवा काहीतरी की सल्फर असेल, यांची लिव्हिंग किंवा काहीतरी की जिवंत बॉडीमध्ये तिथं काय होत असते, देवाणघेवाण होत असते. आणि ज्या वेळेला काहीतरी की बॉडी तिथे डेड होते त्यावेळेला ही देवाणघेवाण बंद झालेली असते आणि हे जे मिनरल्स असतात ते काहीतरी की प्लांट्स किंवा ॲनिमल बॉडीमध्ये तिथं रिमेन्स म्हणून काहीतरी की राहिलेले असतात. ओके, तिथेच काहीतरी की राहिले गेलेले असतात. सो नंतर ज्या वेळेला काहीतरी की त्यांचं डिकम्पोजिशन केलं जातं मायक्रोब्सद्वारे, त्यावेळेला हे पुन्हा काय केलं जातं तिथं वातावरणात किंवा मातीमध्ये आहे असं काहीतरी इकडे रिलीज केलं जातं किंवा कन्वर्ट केलं जातं बाय दी मायक्रोब्स. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली कार्बन सायकल असेल, नायट्रोजन सायकल असेल किंवा काहीतरी सल्फर सायकल असेल. फॉर एक्झाम्पल एखादा इथं प्लांट्स घ्या, तो प्लांट असेल तो काहीतरी डेड झाला असेल, कोणताही एखादा प्लांट असेल. ओके, वॉट एव्हर. आता आपण बघितलंच होतं कशामध्ये तर काहीतरी की बेसिकली तिकडे याच्यामध्ये फोटोसिंथेसिस मध्ये CO2 असेल, H2 असेल. ओके, आणि सोबतच काहीतरी तिकडे लाईट असेल. ओके, लाईट असेल आणि याच्यामध्ये काहीतरी की आउटकम आपण बघितलं होता, O2चं कन्झम्पशन CO2चं कन्झम्पशन केलं जातं आणि इथं H2Oचं काहीतरी की बेसिकली स्प्लिट केला जातो आणि ऑक्सिजन जो असतो तो रिलीज केला जातो आणि वॉटर जे असतं ते यूज केला जातो. सो इथे आपण बघू शकतो हा CO2 जो असतो त्याचं काहीतरी की कन्झम्पशन तिथं असतं ते प्लांटद्वारे केलं जात असतं. म्हणजेच वातावरणामधला काहीतरी की जो CO2 असतो त्याला ऍब्झॉर्ब करण्याचं जे काम असतं ते प्लांट त्यांच्या फोटोसिंथेसिस मध्ये काहीतरी की करत असतात. सो तिथे टाइमच्या काहीतरी की इंटरव्हलनी बराचसाच काहीतरी की मोठ्या प्रमाणात CO2 जो असतो तो प्लांटमध्ये काहीतरी की रिटर्न झाला गेलेला असतो, साठलेला असतो. आणि ज्या वेळेला हा प्लांट असतो तो डेड होतो. ओके, हा काहीतरी की प्लांट डेड होतो, फोटोसिंथेसिस प्रक्रिया असते तर स्टॉप होते. नंतर ज्यावेळेला हा डेड ॲनिमलचं काहीतरी इकडं डिकम्पोजिशन काहीतरी की जिकडे मायक्रोब्स किंवा काहीतरी की सूक्ष्म जीवांच्याद्वारे घडवून आणला जातं. यावेळेला काय होतं बेसिकली हा जो काहीतरी की तिकडे कॅप्चर केला गेलेला CO2 जो असतो तो पुन्हा काहीतरी तिकडे वातावरणामध्ये किंवा मातीमध्ये काय केला तो रिलीज केला जातो. ओके, याच प्रक्रियेला काय म्हणलं त्याचं सायकल किंवा काहीतरी कार्बन सायकल असेल, नायट्रोजन सायकल असेल किंवा काहीतरी की सल्फर सायकल असेल. ओके, सो यांना देखील काहीतरी की कंडक्ट करण्याचं किंवा कॅरिड आउट करण्याचं जे काम असतं हे मिनरलायझेशन मध्ये काहीतरी की होत असतं आणि हे कोण घडवून आणत असतं तर बेसिकली मायक्रोब्स. ओके, पुढे मायक्रो ऑर्गॅनिझम्स रिस्पॉन्सिबल फॉर मिनरलायझेशन ऑफ नायट्रोजन. हा थोडासा काहीतरी की इम्पॉर्टंट होतो. आता इथे जसं कार्बनच्या संदर्भात बघितलं तशीच बेसिकली काहीतरी की नायट्रोजन सायकल असतं. ओके, वातावरणातला काहीतरी तिकडे असणारा नायट्रोजन जो असेल तो या प्लांट्सद्वारे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं ॲनिमल्सद्वारे कन्झ्युम केला जातो
नंतर ज्यावेळेला काहीतरी की डेड होतात त्यावेळेला काहीतरी की जो कॅप्चर केला गेलेला किंवा काहीतरी की तिकडं रिटेन केला गेलेला काहीतरी जो नायट्रोजन असतो हा नंतर आहे असं काहीतरी इकडं वातावरणामध्ये सोडण्याचं जे काम असतं ते मायक्रोब्स किंवा काहीतरी सूक्ष्मजीव असतात यांच्याद्वारे केलं जातं. ठीक आहे, यालाच काय म्हणलं जातं नायट्रोजन सायकल. थोडंसं बघून घेऊया आपण काहीतरी इकडं कोणते असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते इथे नायट्रोजनच्या काहीतरी मिनरलायझेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. सो इथं आपण बघू शकतो नेमो प्रोसेस एक्झॅक्टली कोणती प्रोसेस असते इथे. मिनरलायझेशन कशा प्रकारे नायट्रोजनचं नायट्रेट किंवा नायट्रेटचं नायट्रोजनमध्ये किंवा अमिनो ॲसिडचं अम्युनियममध्ये किंवा अमोनियमचं काहीतरी इकडं नायट्रेटमध्ये कन्वर्ट होतं आणि त्याच्यासाठी काहीतरी रिस्पॉन्सिबल असणार इकडं बॅक्टेरिया वॉट एव्हर काहीतरी तिकडं हे असतील मायक्रोब्स त्यांच्या संदर्भात. ठीक आहे, सो इथं पहिला पॅरामीटर म्हणजे काहीतरी की नेम ऑफ प्रोसेस. इथे दुसरा पॅरामीटर आहे तो म्हणजे मिनरलायझेशन आणि इथं तिसरा पॅरामीटर आहे तो म्हणजे काहीतरी की रिस्पॉन्सिबल मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, रिस्पॉन्सिबल मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे, सो पहिली जर इथं प्रोसेस बघितली तर काहीतरी की ॲज अ ॲमिनायझेशन. ओके, ॲमिनायझेशन पहिली आपल्याला काहीतरी इकडे प्रोसेस जी आहे ती काहीतरी पाहायला मिळते. राईट, आणि ते मिनरलायझेशनची काहीतरी जर प्रक्रिया बघितली आपण तिकडे ॲमिनायझेशन मध्ये सो इथं काहीतरी आपल्याला पाहायला मिळते पॉलिपेप्टिडाइड असतात त्यांचं काहीतरी बेसिकली अमिनो ॲसिड मध्ये काहीतरी कन्वर्ट करण्याचं जे काम असतं किंवा मिनरलायझेशनचं जे काम असतं ते त्या काहीतरी अमिनायझेशन मध्ये होत असतं आणि हे बेसिकली काहीतरी इकडं बॅसिलियस आणि सोबतच काहीतरी सुडोमोनस. ओके, बॅसिलियस आणि काहीतरी सुडोमोनस जे बॅक्टेरिया असतात सॉइलमध्ये सापडणारे काहीतरी इम्पॉर्टंट असे बॅक्टेरिया आहेत. आपण लास्ट टू लास्ट लेक्चरमध्ये काहीतरी यांच्या संदर्भात बघितलेलं असतो. ओके, सो हे जे दोन बॅक्टेरिया असतात हे काय करतात इथं किंवा ॲज अ काहीतरी आपण त्याला म्हणून सूक्ष्मजीव असतात हे ॲमिनायझेशन प्रक्रिया जी असते ही काहीतरी कंडक्ट करत असतात आणि त्याच्यामध्ये काय होतं असतं पॉलिपेप्टाइड असतं त्याचं अमिनो ॲसिडमध्ये काय केलं त्याला कन्वर्ट केलं जातं. ठीक आहे, दुसरी इथे प्रक्रिया आहे ती म्हणजे काहीतरी की अमोनिफिकेशन. मे बी तुम्ही बऱ्याचदा काहीतरी याच्या संदर्भात ऐकले असेल. ओके, अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशन मध्ये काय होतं आता हे जे अमोनियो ॲसिड असतात त्या अमिनो ॲसिडला काहीतरी पुन्हा अमोनियामध्ये ओके कन्वर्ट केलं जातं किंवा मिनरलायझेशन केलं जातं अमोनिफिकेशन मध्ये. सो लक्षात ठेवा अमिनो ओके अमिनो ॲसिड असेल त्याचं काहीतरी कशात कन्वर्ट होतं तर अमोनियामध्ये आणि इथे रिस्पॉन्सिबल असणारे सूक्ष्मजीव आहे ते म्हणजे काहीतरी त्याचं नायट्रोबॅक्टर. ओके, नायट्रोबॅक्टर. पुढे नायट्रिफिकेशन. हे दोन थोडेसे काहीतरीकडे इम्पॉर्टंट नसतात थोडेसे जास्तच ॲज अ ॲग्रिकल्चर काहीतरी की पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा आपल्या काहीतरी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. ओके, नायट्रिफिकेशन आणि काहीतरी की नायट्रिफिकेशन. सो पहिला आहे तो काहीतरी की नायट्रिफिकेशन. याच्यात काय केलं जातं बेसिकली जो अमोनिया असतो तर इथं आपण बघितलं अमिनो ॲसिड असेल तो अमोनियामध्ये कन्वर्ट झाला नंतर हा जो अमोनिया असतो याला काहीतरी की नायट्रेटमध्ये म्हणजेच काहीतरी की NO3 मध्ये कन्वर्ट करण्याचं किंवा मिनरलायझेशन करण्याचं काम असतं ते नायट्रिफिकेशन मध्ये काहीतरी होत असतं. ठीक आहे, आणि याला रिस्पॉन्सिबल असणारा काहीतरी मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तो आहे नायट्रोसोमोनास. ओके, नायट्रोसोमोनास. इथे या पॉईंटच्या संदर्भात आपण ऑलरेडीच काहीतरी डिस्कस केलेलं आहे. काय तर की जे प्लांट्स असतात त्यांना काहीतरी डायरेक्टली नायट्रोजन जो असतो तो काहीतरी तिकडे ॲब्झॉर्ब करता येत नाही. ओके, इंटू नायट्रोजन. ओके, नायट्रोजन जो असतो तो काहीतरी ते सरळ सरळ तिथे ॲब्झॉर्ब करू शकत नाहीत किंवा युटिलाइज करू शकत नाहीत. मग याच्यासाठी आवश्यकता कशाची असते तर बेसिकली काहीतरी की हा जो नायट्रोजन जो असेल त्याला काहीतरी की एक तर तिकडे बेसिकली नायट्रेटमध्ये काहीतरी कन्वर्ट करणं किंवा एकतर अमोनियामध्ये कन्वर्ट करणं आणि नंतर या अमोनियाचं काहीतरी इकडे नायट्रेटमध्ये कन्वर्ट करणं. आता ही सगळी प्रक्रिया जी असते हे कोण करत असतात इकडे बेसिकली मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, सो इथं झालं नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन मध्ये आपण इकडे बघितलं अमोनिया असेल त्याचं कशामध्ये कन्वर्ट केलं जातं तर नायट्रेटमध्ये. ठीक आहे, आणि कोण करतं तर काहीतरी काय नायट्रोसोमोनास. सेम अगेन काहीतरी की दुसरी एक प्रक्रिया आहे नायट्रिफिकेशनच्या संदर्भात. ओके, तिला पण काहीतरी तेच नाव आहे नायट्रिफिकेशन. इथे आपल्याला पाहायला मिळतं नायट्रेट जो असतो ओके नायट्रेट जो असतो याचं नायट्रेट मध्ये काहीतरी कन्वर्ट केलं जातं. ओके, नायट्रेट जो असतो त्याचा नायट्रेट मध्ये काहीतरी कन्वर्ट केलं जातं. आता इथं आयचा फरक आहे आणि इथं एचा फरक आहे याच्यावरून काहीतरी लक्षात ठेवायचं. नायट्रेट टू नायट्रेट याला काय म्हटलं जातं नायट्रिफिकेशन
आणि ते नायट्रोबॅक्टर हा जो काहीतरी इम्पॉर्टंट असणारा मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तो याच्यासाठी काहीतरी रिस्पॉन्सिबल असतो. ओके, आता सेम अगेन ज्या वेळेला काहीतरी आपण म्हणू तिकडं इथे नायट्रोजन फिक्सेशन केलं गेलं कोणाद्वारे, नायट्रोसोमोनास असेल किंवा नायट्रोबॅक्टर असेल. कशामध्ये केलं, अमिनो ऍसिडचं अमोनियामध्ये, नायट्रिफिकेशन मध्ये बघितलं आपण अमोनियाचं नायट्रेटमध्ये, नंतर नायट्रिफिकेशन मध्ये नायट्रेटचं कशामध्ये केलं, नायट्रीट मध्ये. ओके, याच्याही सोबतच आता समजा आता हे प्लांट मध्ये काहीतरी सेव्ह केलं गेलेला किंवा स्टोअर केलेला काहीतरी नायट्रोजन असेल इन द फॉर्म ऑफ काहीतरी नायट्रेट. मात्र ज्यावेळेला हा काहीतरी प्लांट असेल तो डेड होईल त्यावेळेला हा रिटेन केला गेलेला किंवा काहीतरी ऍब्झॉर्ब केलेला जो नायट्रेट असेल ना तो पुन्हा वातावरणामध्ये काहीतरी ॲज अ नायट्रोजन मध्ये काहीतरी सोडला जातो. ज्यावेळेला काहीतरी प्लांट्स असतात ते डेड होतात. या प्रक्रियेला म्हटलं जातं ॲज अ डिनायट्रिफिकेशन. ओके, या प्रक्रियेला काय म्हटलं जातं ॲज अ डिनायट्रिफिकेशन. म्हणजेच काय की जो ऍब्झॉर्ब केला गेलेला काहीतरी वातावरणातला नायट्रोजन असेल, ओके नायट्रोजन असेल कशामध्ये कन्वर्ट केलं त्याला नायट्रेटमध्ये आणि त्याचं युटिलायझेशन केला. आणि नंतर मात्र काहीतरी प्लांट डेड झाला. प्लांट डेड झाल्यानंतर काहीतरी त्यांचं डिकम्पोजिशन होणार कोणाद्वारे, मायक्रो ऑर्गॅनिझमद्वारे. आणि हे ज्यावेळेला डिकम्पोजिशन होतं त्यावेळेला काहीतरी ऍब्झॉर्ब केला गेलेला नायट्रेट असेल तो पुन्हा तिथे वातावरणामध्ये काहीतरी त्याचं नायट्रोजन म्हणून रिलीज केला जातो. ओके, यालाच काय म्हटलं जातं किंवा या संपूर्ण प्रक्रियेला काय म्हटलं जातं त्याचं नायट्रिफिकेशन. ओके, सो इथं आपण बघितलं नायट्रेट आहे, नायट्रोजनचा काहीतरी कन्वर्ट झालेला आहे नायट्रेटमध्ये. ओके, नंतर पुन्हा काहीतरी याला कशामध्ये कन्वर्ट केला जातो ॲज अ नायट्रोजनमध्ये. वातावरणामध्ये काहीतरी आहे असा नायट्रोजन म्हणून सोडला जातो N2. ओके, आणि अगेन ही जी प्रक्रिया असते किंवा काहीतरी ही जी मिनरलायझेशनची प्रक्रिया असते ती सुडोमोनास. ओके, सुडोमोनास काहीतरी बेसिकली जे हे असतात काय म्हणून आपण त्याला ऑर्गॅनिझम्स असतात ना त्यांच्याद्वारे काहीतरी हे घडवून आणलं जातं. ठीक आहे, सो याच्यामध्ये असं आपण साधारणतः काहीतरी बघू शकतो सायकल अशी आपण बघू शकतो. इथे पहिला काहीतरी बेसिकली आपण म्हणू तर नायट्रोजन आहे. ठीक आहे, आता हा जो नायट्रोजन आहे हा काय केला इथं काहीतरी ऍब्झॉर्ब केला गेला. ठीक आहे, नायट्रिफिकेशन मध्ये. आणि ऍब्झॉर्ब केला गेलेला काहीतरी हा जो नायट्रोजन असेल तो अमोनिया याच्यामध्ये काय केलं त्याला कन्वर्ट केला इन द नायट्रिफिकेशन. इथं आपण बघितलं. ओके, अमोनियाचं कशामध्ये तिकडे कन्वर्ट होणार आहे तिकडं नायट्रेटमध्ये पुढं नायट्रिफिकेशन. ओके, नायट्रेट. ठीक आहे, पुन्हा नंतर सॉरी नायट्रेटच काहीतरी कशामध्ये कन्वर्ट झालेलं आहे नायट्रेटमध्ये पुढे. ओके, इथं ए होता इथं काहीतरी आय आहे. आता हे जे असतात हे काहीतरी प्लांट जर इथं यूज केला जातो नायट्रेटचा ॲज अ नायट्रोजन म्हणून. ओके, आणि पुन्हा ज्या वेळेला काहीतरी इकडं हा प्लांट असेल हा काहीतरी इकडे डेड होईल. ओके, याचे डेड होणार त्यावेळेला पुन्हा हा काहीतरी ऍब्झॉर्ब केला गेलेला जो नायट्रेट असेल हा पुन्हा काहीतरी तिकडं ॲज अ इन द फॉर्म ऑफ काहीतरी नायट्रोजन म्हणून रिलीज केला जाणार. कशाद्वारे किंवा कोणत्या प्रक्रियेद्वारे तर काहीतरी याचं नायट्रिफिकेशन. ओके, डी नायट्रिफिकेशन. ठीक आहे, डिनायट्रिफिकेशनद्वारे काय केलं जाणार त्याला पुन्हा तिथं कन्वर्ट केलं जाणार. राईट, आय होप तुम्हाला समजलं असेल. यालाच काय म्हणतात बेसिकली ते तर काहीतरी याचं नायट्रोजन सायकल. ओके, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली नायट्रोजन सायकल. राईट, आहे असं काहीतरी तिकडे ऍब्झॉर्ब केला गेलेला नायट्रोजन असेल तो पुन्हा इथं काहीतरी तिकडे आपण म्हणू ऍटमॉस्फिअर मध्ये आहे असं काहीतरी आलेला आहे. ही झाली नायट्रोजन काहीतरी सायकल. ओके, सो थोडंसं हे परफेक्टली काहीतरी लक्षात ठेवा. वी आर डिस्कसिंग रिगार्डिंग टू द ऑर स्टडिंग रिगार्डिंग टू द काहीतरी ॲग्रिकल्चर आणि त्याच्यामध्ये हा खूपच काहीतरी इम्पॉर्टंट बनतो. ह्याच्या सायकल्स आहेत नायट्रोजन सायकल असेल, कार्बन सायकल आणि सल्फर सायकल. त्या खूपच काहीतरी इम्पॉर्टंट बनतात. सायन्सचं काहीतरी तुम्ही जर तिकडे डिस्कशन केलं असेल किंवा जर बुक बघितलं असेल स्टेट बोर्ड किंवा एनसीआरटी मध्ये त्याच्यामध्ये ह्या सायकल जे आहेत त्या मेन्शन आहेत. आणि इव्हन जी एनसीआरटी आहे 11th आणि काहीतरी तिकडे बेसिकली 10th त्याच्यामधली काहीतरी 11th वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी त्याच्यामध्ये देखील काहीतरी बेसिकली याच्या सायकल आहेत काहीतरी तिकडे दिल्या गेलेल्या आहेत.
मात्र तिथं ही इन्फॉर्मेशन आहे ती काहीतरी की नाहीये. ओके, यांच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन नाहीये. त्याच्यामुळे थोडंसं परफेक्टली काहीतरी की लक्षात राहू द्या. नेम ऑफ प्रोसेस, त्या प्रोसेसमध्ये काय होतं बेसिकली, आणि प्रोसेस असतं ते काहीतरी की कोण कॅरीड आउट करतात. ओके, एकदम परफेक्टली काहीतरी की लक्षात राहू द्या. आय होप इथंपर्यंत काहीतरी की तुम्हाला समजलेलं असेल. पुढे बघूया आपण. इमोबिलायझेशन ऑफ नायट्रोजन. ओके, इमोबिलायझेशन ऑफ नायट्रोजन. आता इथं आपण वरती काहीतरी की काही इम्पॉर्टंट प्रक्रिया बघितल्या होत्या. त्याच्याही सोबतच अजून काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याच्यामधलं आहे काहीतरी की ॲज अ immobilization of nitrogen is reverse of mineralization and occur when large quantities of low nitrogen crop begin decomposition. Okay, begin decomposition. Immobilization of nitrogen म्हणजेच काहीतरी की बेसिकली इथे आपण काहीतरी की जी प्रक्रिया बघितली होती, डिनायट्रिफिकेशन. ओके, डिनायट्रिफिकेशन हीच प्रक्रिया जी असते जी ज्यावेळेला काहीतरी की लार्ज लेवलला किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू कन्सिडरेबल अमाऊंट मध्ये काहीतरी की ज्यावेळेला ही केली जाते, ऑफर केली जाते किंवा काहीतरी की तिकडं घडवून आणली जाते, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली इमोबिलायझेशन ऑफ नायट्रोजन. म्हणजे काय बेसिकली की असे जे प्लांट्स असतात ना त्यांच्यामध्ये काहीतरी की लार्ज अमाऊंट मध्ये किंवा काहीतरी की आपण म्हणू तिकडे कमी प्रमाणात काहीतरी की सॉरी खूप अमाऊंट मध्ये काहीतरी की बेसिकली नायट्रोजन जो असतो आणि हा जो काहीतरी की नायट्रोजन त्यांनी कंझ्युम केलेला असतो त्यांचं ज्या वेळेला काहीतरी की तिकडे हे होतं डिकम्पोजिशन होतं आणि नंतर काहीतरी की आहे असं नायट्रोजन जो असतो तो वातावरणामध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केला जातो. यालाच काय म्हणलं जातं इमोबिलायझेशन. ओके, इमोबिलायझेशन ऑफ नायट्रोजन. ठीक आहे. सेकंड आहे नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम वॉज फर्स्ट आयसोलेटेड बाय M.V. Brangeni who called the organism Bacillus radicola. Okay, Bacillus radicola. हा देखील पॉईंट आपण तिकडे सुरुवातीच्याच काहीतरी वन लाइनर मध्ये डिस्कस केलेला होता. ओके, सर्वप्रथम नायट्रोजन फिक्सेशन जो सूक्ष्मजीव असेल तो आयसोलेटेड करण्याचं जे काम होतं ते M.W. काहीतरी की बेंजनी यांच्या द्वारे काहीतरी की केलं गेलेलं होतं. त्यालाच काय म्हणलं गेलं होतं बॅसिलियस काहीतरी की रॅडिकोला. ठीक आहे. पुढे नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे काहीतरी त्याचा रायबोझियम. रायबोझियम स्टेन्स फॉर बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन इन डिफरंट क्रॉप्स. ओके, इन डिफरंट क्रॉप्स. तर इथे मगाशीच काहीतरी आपण बघितलेलं होतं रायझोबियम असतात ते काहीतरी की ॲज अ सायंटिफिक सिम्बायोटिक काहीतरी रिलेशनशिप जे असेल ते कंडक्ट करतात. सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणजे काहीतरी की जर आठवत असेल तुम्हाला तर ओके, सिम्बायोटिक काहीतरी तिकडे रिलेशनशिप. सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणजे काय असतं की एखादा प्लांट असेल आणि एखादा काहीतरी तिकडं ऑर्गॅनिझम असेल किंवा सूक्ष्मजीव असेल यांच्यामध्ये काय असतं बेसिकली आदान प्रदान किंवा काहीतरी की देवाणघेवाण होत असते. प्लांटच्या काहीतरी की तिकडे रूट्स वरती हे जे बेसिकली काहीतरी की रायझोबियम बॅक्टेरिया असतात हे काय करतात वाढतात. प्लांट असतात त्यांना मिनरल्स फूड आणि काहीतरी की एनर्जी असतात ते बॅक्टेरियाला प्रोव्हाइड करतात आणि इन रिटर्न मध्ये जे बॅक्टेरिया असतात ते काय करतात तिकडे त्यांना प्लांटला नायट्रोजन काहीतरी की फिक्सेशनचं काम करून देतात. या रिलेशनशिपलाच काय म्हणलं जातं सिम्बायोटिक रिलेशनशिप. इथं आपण बघितलं होतं सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन कोण असतो रायझोबियम. हे रायझोबियम जे असतात ते काहीतरी की लेगुमिनस प्लांट असतात ना त्यांच्या रूट्स वरती डेव्हलप होतात आणि हे काय करतात वातावरणाचा जो नायट्रोजन असेल त्याचं नायट्रेट मध्ये काहीतरी की कन्वर्ट करण्याचं काम करतात आणि तो नायट्रेट काहीतरी इकडे प्लांटला सप्लाय करतात आणि इन रिटर्न मध्ये प्लांट्स काय करतात त्यांना फूड असेल त्याच्यासोबतच काहीतरी की मिनरल्स असतील आणि एनर्जी असेल ते काहीतरी की सप्लाय करतात. ओके, सो इथं रायझोबियम आहे काहीतरी की ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट असे काहीतरी की बेसिकली रायझोबियम स्टीन जे आहेत ते पाहायला मिळतात डिफरंट. ओके, आणि याच्यामध्येच काहीतरी की आपल्याला अगेन इम्पॉर्टंट असे काहीतरी की बेसिकली क्रॉप्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो आपण एका साईडला पण इकडे काहीतरी की रायझोबियमचे काहीतरी टाइप्स असतील आणि हे डिफरंट टाइप्स असणारे रायझोबियम्स असतील हे कोणत्या काहीतरी तिकडे प्लांटमध्ये किंवा काय म्हणून आपण त्याला तिकडे क्रॉपमध्ये नायट्रोजन जे असेल त्याचं काहीतरी फिक्सेशन करतात ते काहीतरी की बेसिकली इकडं क्रॉप्स. ओके, या संदर्भात थोडं इकडं पाहूया. सो पहिला आहे तो म्हणजे काहीतरी घ्यायचा रायझोबियम. ओके, रायझोबियम जॅपोसिम. ओके, जॅपोसिम. इथे जर आपण बघितलं
रायझोबियम जॅपोसियमच्या संदर्भात. सो याच्याद्वारे किंवा काहीतरी की या मायक्रो ऑर्गॅनिझमद्वारे नायट्रोजन असतो काहीतरी फिक्सेशन केला जातो. सोयाबीन असेल, काउपी असेल आणि त्यासोबतच काहीतरी की ग्राउंडनट मध्ये. ओके, सोयाबीन झालं, काउपी आणि काहीतरी की ग्राउंडनट या प्लांट्स मध्ये काहीतरी की तिकडे नायट्रोजन फिक्सेशनचं काम असतं. हे रायझोबियम काहीतरी की तिकडं जॅपोसियम याच्याद्वारे काहीतरी इकडं घडवून आणलं जातं. ठीक आहे. सेकंड आहे ते म्हणजे काहीतरी त्याचं रायझोबियम लेग्युमिनोस्मोरा. ओके, लॅगोमिनस सॉरी रायझोबियम लेग्युमिनोस्मोरम. ओके, प्लांट्स मध्ये जर आपण इकडे बघितलं तर चणा असेल, पी असेल, लेंटेल असेल आणि काहीतरी की स्वीट पाय असेल. याच्यामध्ये काय केलं जातं तिकडं नायट्रोजन फिक्सेशनचं काम घडवून आणलं जातं. पुढे आहे थर्ड नंबरचा रायझोबियम मेलिलोटी. ओके, रायझोबियम मेलिलोटी. याच्यामध्ये इम्पॉर्टंट असे आपल्याला पाहायला मिळतात. अल्फाल्फा असेल, मेडिकोक असेल, त्याच्यानंतर काहीतरी की मेलोटियस असेल आणि काहीतरी इकडं ट्रिंगोला असेल. ओके, ट्रिंगोला. पुढे आहे रायझोबियम फॅसिलिओ. ओके, रायझोबियम फॅसिलिओ. याच्यामध्ये राजमा आणि काहीतरी की बीन्स पाहायला मिळतात. पुढे रायझोबियम काहीतरी की याचं ट्रिफोली असेल, राईट. याच्यामध्ये मग आपल्याला काहीतरी की ब्रिसम, इजिप्शियन काहीतरी की क्लेवर म्हणून ओळखलं जातं त्या काहीतरी की प्लांट्सला. आणि पुढे रायझोबियम काहीतरी की लुपिनी, राईट, रायझोबियम लुपिनी. याच्यामध्ये लुपिनस आणि सोबतच काहीतरी की ओरेंटोफोस हे काहीतरी की इम्पॉर्टंट आपल्याला क्रॉप जे येते काहीतरी की पाहायला मिळतात, राईट. सो हे झालं इम्पॉर्टंट काहीतरी की रायझोबियम्स आणि त्यांच्याद्वारे काहीतरी की कोणत्या प्लांट्समध्ये इथं नायट्रोजन फिक्सेशनचं काम केलं जातं त्या संदर्भातले काहीतरी की इन्फॉर्मेशन, राईट. पुढे बघूया मायक्रोजा. ओके, मायक्रोजा. तर इथे मायक्रोजा म्हणजे काहीतरी की बेसिकली काय असतं तर म्युच्युअलिस्टिक, ओके, म्युच्युअलिस्टिक association between the fungus and roots. Okay, roots, rhizomes म्हणतात of a plants. Okay, of a plants. मायक्रोजा म्हणजे काहीतरी की बेसिकली इकडं म्युच्युअलिस्टिक काहीतरी की असोसिएशन इन बिटवीन द फंगस अँड रूट्स. याचा अर्थ असा होतो की काही जे प्लांट्स असतात त्या प्लांटच्या काहीतरी की रूट्स वरती पर्टिक्युलर किंवा काहीतरी की सर्टन टाईपची इथे बेसिकली काहीतरी तिकडे जी फंगस असते ती काय होते तिकडे ग्रो होते किंवा वाढते. ओके, फंगस जे असते ना ती काय होते तर ग्रो होते किंवा काहीतरी की वाढते आणि ह्याच्यामधून बेनिफिट जो असतो तो काहीतरी की दोघांनाही होत असतो. जसं आपण तिकडे काहीतरी की तिकडे बघितलं सिम्बायोटिक रिलेशनशिप मध्ये त्याच प्रकारे. सो त्याच प्रकारचं काहीतरी की जे रिलेशनशिप असते याला काय म्हणतात त्याचं म्युच्युअलिस्टिक काहीतरी की असोसिएशन. म्हणजे दोघांना काहीतरी इकडे फायदा जो असतो तो होत असतो. म्युच्युअल कॉपरेशन किंवा काहीतरी की त्या वर्ड सारखा सिमिलर वर्ड काहीतरी की हा होतो. ओके, आता इथे मायक्रोजियस ऑकर इन द मेजॉरिटी ऑफ प्लांट्स including vascular and some among the non-vascular species. Okay, non-vascular species. Example, liverworts. Okay, liverworts. सो ही जी प्रक्रिया असते म्युच्युअलिस्टिक त्यालाच काय म्हणलं जातं मायक्रोजा. याच्यामध्ये कोण असतात फंगस आणि रूट्स यांचं कनेक्शन असतं. आणि इथे आपण काहीतरी की बघितलं होतं याच्यामध्ये कशामध्ये बेसिकली काहीतरी की इथे रायझोबियम. रायझोबियम कोण आहेत हे सगळे बॅक्टेरिया आहेत आणि रूट्स यांच्यातलं काहीतरी की रिलेशनशिप. तसंच जे काहीतरी की बेसिकली फंगस आणि रूट्स मध्ये जे रिलेशनशिप असते याला काहीतरी की ॲज मायक्रोजा किंवा काहीतरी की मायक्रोजा म्हणून ओळखलं जातं. ओके, इथं फंगी इन्वॉल्व्ड are always associated with the primary cortex of the root and many appear never to occur as a free living saprotophores. Okay, saprotophores. आणि या फंगस मध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतं बॅसिडोमायसिटिस असेल, ॲस्कोमायसिटिस असेल, त्याच्यानंतर काहीतरी की ड्युरोमायसिटिस असेल. या इम्पॉर्टंट काहीतरी की फंगस असतात ना इथे काहीतरी की इन्व्हॉल्व असतात किंवा काय म्हणून आपण तिकडे या प्रक्रियेमध्ये काहीतरी की भाग घेत असतात. ठीक आहे, पुढे फॉर्मेशन ऑफ मायक्रोजास लीड टू इम्प्रूव्ह अपटेक ऑफ न्यूट्रिएंट्स बाय द होस्ट प्लांट.
okay, by the host plant, and nutrients are apparently absorbed by hype, which may extend some distance from the roots and are transported back to the roots to be released into the host tissues. Okay, to the release into the host tissues. So इथं basically formation of microgyres मध्ये काय होतं basically improve uptake of nutrient by the plant, okay, by the host plants. म्हणजे बेसिकली फंगस जे असतात ते काय करतात, न्यूट्रिएंट जे असतात ते काहीतरी त्या प्लांट्स मधून तिथे ऍब्सॉर्ब करतात. ओके, अँड न्यूट्रिएंट आर अपियरली ऍब्सॉर्ब बाय द हाइप which may be extend some distance from the roots and are transported back to the roots to be released into the host tissues. Okay, अगेन यूज केले गेलेले काहीतरी तिकडे न्यूट्रिएंट्स असतात ते पुन्हा त्याच प्लांटमध्ये काहीतरी तिकडं रिलीज केले जातात. ओके, देन मायक्रोजा फॉर्मेशन आर इफिकेसी is greatest in a nutrient poor soil and may be reduced or eliminated by the application of soil fertilizer. Okay, soil fertilizer मुख्यतः काहीतरी की ही जी प्रक्रिया असते ही ज्या ठिकाणी काहीतरी की आपण म्हणू न्यूट्रिएंटची काहीतरी की खूपच कमतरता असते ना त्या ठिकाणी काहीतरी घडली जात असते किंवा काहीतरी घडत असते आणि कमी करण्यासाठी किंवा काहीतरी इलिमिनेट करण्यासाठी सॉइल फर्टिलायझरचं काहीतरी की ऍप्लिकेशन आपण इकडे करू शकतो आणि त्याला रिड्यूस करू शकतो. ओके, सो हे झालं मायक्रोझोआ किंवा काहीतरी की मायक्रोझा. हा झाला आपल्या इथला काहीतरी की चॅप्टर, तो म्हणजे काहीतरी की प्लांट मायक्रोबायोलॉजीच्या संदर्भातला किंवा काहीतरी की ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजीच्या संदर्भातला. ठीक आहे, इथंपर्यंत काहीतरी आपण किंवा या इंटर काहीतरी की चॅप्टरमध्ये आपण इकडे बघितलं की कशा प्रकारे काहीतरी इकडे मायक्रोब्स असतात, सूक्ष्मजीव जे असतात ते ॲग्रिकल्चरसाठी किंवा काहीतरी की ओव्हरऑल प्लांटच्या काहीतरी की डेव्हलपमेंटसाठी तिथे इम्पॉर्टंट असतात. बरोबर, आणि त्याच्यातले काहीतरी जे इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज होत्या किंवा पॉईंट्स होते सुरुवातीचे काहीतरी असणारे तिकडे जे इनोव्हेशन्स असतील त्याही संदर्भात आपण काहीतरी डिस्कशन केलेलं आहे. इम्पॉर्टंट असे काहीतरी की मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्याच्यामध्ये हे असतील काय म्हणून आपण त्याला रायझोबियम्स असतील किंवा काहीतरी की अगेन नायट्रोजन फिक्सेशन काहीतरी की बॅक्टेरिया असतील यांच्या संदर्भात आपण इकडे डिस्कस केलेलं आहे. Now let's enter into the next topic or next chapter, okay, which is known as the horticulture. Okay, horticulture जो की इथला आपला काहीतरी 15वा चॅप्टर आहे. सो याच्या संदर्भात थोडंसं जे डिस्कशन आहे ते आपण इकडे आता स्टार्ट करूया किंवा काहीतरी इथून पुढे बघूया. ओके, ठीक आहे. हॉर्टिकल्चर सो इथं तसं सेम अगेन एक्झॅक्टली काहीतरी की डेफिनेशन काय आहे काय नाही किंवा मिनिंग काय होतं हॉर्टिकल्चरचा आणि हा जो शब्द आहे तो काहीतरी कशा प्रकारे तिकडे बनला गेलेला आहे याच्या संदर्भातली काहीतरी जी इन्फॉर्मेशन असेल ते आपल्याला इथे काहीतरी की पहिल्यांदा पाहायला मिळते. ओके, the term horticulture, okay, the term horticulture is derived from Latin word hortus, okay, hortus, which meaning garden, okay, which meaning garden, and cultura meaning cultivation. Okay, so हा शब्द hortus आणि प्लस काहीतरी की बेसिकली कल्टोरा याच्यापासून काहीतरी की बेसिकली हॉर्टिकल्चर हा जो शब्द आहे तो काहीतरी इकडे बनलेला आहे. ओके, हा जो शब्द आहे तो काहीतरी की बनलेला आहे. सो याच्यामध्ये हॉर्टसचा मिनिंग काय होतं तर काहीतरी काय गार्डन आणि इथे कल्चरचं मिनिंग काय होतं तर काहीतरी काय सेम कल्टिवेशन आपण काहीतरी की लास्टच्या लेक्चर मध्ये काहीतरी की बघितलेलंच होतं. ओके, सो गार्डनचे काहीतरी की जे कल्टिवेशन असेल किंवा त्या टाईपचं काहीतरी की जे कल्टिवेशन असेल यालाच काय म्हणलं जातं बेसिकली काहीतरी काय हॉर्टिकल्चर. ओके, यालाच काय म्हणलं जातं हॉर्टिकल्चर. नेक्स्ट थोडंसं काहीतरी की ब्रॉडली किंवा काहीतरी की डिस्क्राईबली जर आपण इकडे बघितलं सो हॉर्टिकल्चर इज सायन्स, ओके, इज द सायन्स अँड टेक्निक ऑफ प्रोडक्शन as well as processing and merchandising of fruits, vegetables, flowers, species, plantation, as well as the medicinal and aromatic plants. Okay, medicinal as well as the aromatic plants. So इथे हॉर्टिकल्चरचा काहीतरी की मिनिंग आहे ना तो काहीतरी आपल्याला
प्रॉड असं काहीतरी की पाहायला मिळतं. सो हॉर्टिकल्चर जे आहे ते काहीतरी की एक प्रकारचं विज्ञान आहे किंवा काहीतरी की एक प्रकारचं तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये काय केलं आता फक्त आणि फक्त काहीतरी की क्रॉप्स किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं काहीतरी की पिकं यांचं उत्पादन न घेता इथे काय असतील तिकडं फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, फळं किंवा काहीतरी की तिकडं फुलं असतील, याच्यासोबतच काहीतरी की डिफरंट डिफरंट टाईपचे काहीतरी की स्पायसेस असतील, प्लांटेशन असेल. आता प्लांटेशन म्हणजे काहीतरी तिकडं कापूस असेल, ओके, चहा असेल किंवा काहीतरी की कॉफी असेल किंवा ताग असेल, त्यांना आपण काय म्हणतो बेसिकली प्लांटेशन. ओके. सोबतच काहीतरी की मेडिक्लिनल आणि काहीतरी की ॲरोमॅटिक. मेडिक्लिनल म्हणजे काहीतरी की ज्यांचा तिकडं औषध उपचारामध्ये काहीतरी की वापर केला जातोय अशा प्रकारचे काही वनस्पती असतील किंवा काही सुगंधी काहीतरी की वनस्पती असतील, ॲरोमॅटिक काहीतरी की प्लांट्स, यांचं काय केलं जातं इथं उत्पादन घेतलं जातं, प्रोडक्शन, त्याच्यासोबतच काहीतरी की त्यांच्यावर तिकडं प्रोसेसिंग होते, म्हणजेच काहीतरी की प्रक्रिया, आणि याच्याही सोबतच काहीतरी की त्यांचं तिकडं व्यापारीकरण असेल. या सगळ्याच काहीतरी की गोष्टी ज्या असतात त्या कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या काहीतरी त्याचं हॉर्टिकल्चरमध्ये. ओके. या सगळ्याच गोष्टी आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात त्याचं हॉर्टिकल्चरमध्ये. ठीक आहे. किंवा या एंटर काहीतरी की प्रोसेसला काय म्हणलं जातं तिथं हॉर्टिकल्चर. ओके. सो हे झालं काहीतरी की डेफिनेशनच्या संदर्भात. तर इथं युजली किंवा काहीतरी की आपण तिकडे जर नॉर्मली असं जर म्हणायला गेलो तर आपण असं म्हणतो की तिथं हॉर्टिकल्चर म्हणजे की शेतीसोबत तिथं काय करणं, फळं आणि जे फुलं असतात त्यांचं जे उत्पादन आहे ते काहीतरी की घेणं. ओके. हा व्यवहार ही जी डेफिनेशन आहे ती कशी पडते एकदम तोकडी किंवा कशी आहे तिथे अपुरी आहे. ओके. उत्पादन घेण्यासोबतच काहीतरी तिकडं प्रोसेसिंग असेल म्हणजे प्रक्रिया असेल त्याच्यावरती, आणि त्याचं काहीतरी तिकडं मर्चंडायझिंग असेल म्हणजेच काहीतरी इकडे विपणन असेल, त्याला आपण म्हणतो काहीतरी की वितरण, हे देखील काहीतरी की त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होतं. आणि फक्त फळं आणि काहीतरी की फुलं येत नाहीत, तर त्याच्यासोबतच काहीतरी इकडं स्पायसेस असतील, मसाले असतील, प्लांटेशन क्रॉप्स असतील, जसं मी तुम्हाला सांगितलं चहा, कॉफी, ओके, ताग असेल, रबर असेल, या टाईपचे काहीतरी तिकडे प्लांटेशन जे असतात ते पण येतात, आणि सोबतच औषधोपचाराचे काहीतरी इकडे जे वनस्पती असतील आणि सोबतच काहीतरी इकडं सुगंधी काहीतरी इकडे वनस्पती असतील, यांचा देखील काहीतरी तिकडे त्याच्यामध्ये समावेश होतो. ओके. यालाच काय म्हणलं त्याचं हॉर्टिकल्चर. राईट. आय होप डेफिनेशन जे असेल ते काहीतरी तुम्हाला तिथे समजलेली असेल. नंतर नेक्स्ट पॉईंट इथं आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर. ओके. ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर किंवा आपण त्याला काहीतरी की म्हणू शकतो तिकडं हॉर्टिकल्चरचं काहीतरी की डिफरंट डिफरंट असणार तिथं शाखा. So here horticulture can be divided into following branches depending upon the crops it deals with. Okay, depending upon the crops it deals with. इथे हॉर्टिकल्चर जे आहे ते काहीतरी की बेसिकली आपण त्याला तिथं कॅटेगराईज किंवा ब्रँचेस आहेत का नाही त्यांच्या काहीतरी आपण तिथे बनवू शकतो. आणि ह्या कशाच्या आधारावरती की पर्टिक्युलर काहीतरी की कोणता जो क्रॉप आहे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं पीक जे आहे त्याचं काहीतरी तिकडं उत्पादन घेतलं जातं त्याच्या आधारावरती किंवा त्याच्या बेसिसवरती. राईट. सो एक एक करून थोडंसं काहीतरी आपण इकडे बघूया. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्या इथं काहीतरी की पहिली ब्रँच पाहायला मिळते ती म्हणजे काहीतरी त्याचा पोमोलॉजी. ओके. पोमोलॉजी. पोमोलॉजी म्हणजे काहीतरी की स्टडी ऑफ फ्रूट क्रॉप्स. ओके. पोमोलॉजी म्हणजेच काहीतरी की स्टडी ऑफ फ्रूट क्रॉप्स. स्टडी ऑफ फ्रूट क्रॉप्स म्हणजे काहीतरी की बेसिकली ज्या ठिकाणी काहीतरी की बेसिकली जे फ्रूट क्रॉप्स असतात किंवा आपण काय म्हणू तिथे काहीतरी की फळांचं जे उत्पादन असतं ते काहीतरी तिकडे घेतलं जातं, त्यालाच काय म्हणलं जातं बेसिकली इकडं पोमोलॉजी. ठीक आहे. सेकंड आहे इथे काहीतरी की ॲज अ ऑलरी कल्चर. ओके. ऑलरी कल्चर. ऑलरी कल्चर म्हणजे काहीतरी की तिकडं कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल्स. ओके. कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स म्हणजे काहीतरी की तिकडे आपण म्हणू तिथे काही भाज्या असतील आणि काहीतरी की फळभाज्या असतील, या सगळ्यांचं काहीतरी तिकडेचे उत्पादन आणि प्रक्रिया घेतली जाते, त्याला काय म्हणलं जातं ओरिकल्चर. ओके. त्याच्यानंतर थर्ड वन आहे ते म्हणजे फ्लोरिकल्चर. ओके. सो त्याच्या वर्डवरूनच काहीतरी की त्याचे जे मिनिंग असेल ना ते थोडंसं आपल्याला इथं आपण काहीतरी की समजू शकतो. सो फ्लोरिकल्चर मिनिंग काहीतरी की कल्टिवेशन ऑफ फ्लावर क्रॉप्स. ओके. कल्टिवेशन ऑफ फ्लावर क्रॉप्स. जी फुलं असतात त्यांचं काहीतरी की बेसिकली जे कल्टिवेशन केलं जातं किंवा काहीतरी की आपण म्हणू तिकडे प्रक्रिया केली जाते त्याला काय म्हणलं जातं फ्लॉरिकल्चर. त्याच्यानंतर फोर्थ नंबर आहे ते म्हणजे प्लांटेशन क्रॉप.
ओके, प्लांटेशन क्रॉप्स. तर प्लांटेशन क्रॉप्स मध्ये मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ओके, याच्यामध्ये आपण बघू शकतो कोकोनट असेल, ऑर्गनट असेल, रबर असेल, कॉफी असेल, ओके, सोबतच टी असेल, ज्यूट असेल. ठीक आहे, यांचं काहीतरी इकडं उत्पादन जे असतं ना ते काहीतरी की घेतलं जातं. याला काय म्हणलं जातं? प्लांटेशन क्रॉप्स. ओके, पुढे आहे 5th नंबरचा. अगेन प्लांटेशन क्रॉप्स मध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट बनतो तो म्हणजे काहीतरी की प्लांटेशन क्रॉप जे असतात ते काहीतरी की डिरेक्टली कन्झम्पशनसाठी बनलेले नसतात. आता क्रॉप जे असतात त्यांचं काहीतरी की कन्झम्पशन जे असतं ते आपण करू शकतो, मात्र यांचे काहीतरी की डायरेक्टली जे कन्झम्पशन असतं ना ते आपण करत नाही. यांच्यापासून काहीतरी की मिळालेले जे मटेरियल असतात किंवा फायनल प्रोडक्ट असतात ना त्यांचं कन्झम्पशन आपण करू शकतो. ओके, म्हणून यांना ॲज अ प्लांटेशन क्रॉप म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे काहीतरी काय स्पायसेस क्रॉप्स. याच्यामध्ये कल्टिवेशन ऑफ काहीतरी तिकडं कार्डमम असेल, पेपर असेल किंवा काहीतरी मग निटमेक असेल. पेपर म्हणजेच काहीतरी आपण त्याला काळी मिरी म्हणतो. ओके, हे झालं काहीतरी की स्पायसेस क्रॉप. देन मेडिक्लिनल 6 नंबरचं, मेडिक्लिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स. ओके, मेडिक्लिनल काहीतरी की ॲरोमॅटिक प्लांट्स. इथं आपण बघू शकतो कल्टिवेशन ऑफ मेडिक्लिनल ॲज वेल ॲज द ॲरोमॅटिक क्रॉप्स. देन 7 नंबरचं इथं पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी. ओके, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी. आता इथेपर्यंत काहीतरी आपण बघितलं त्या म्हणजे काहीतरी की बेसिकली हॉर्टिकल्चरच्या काहीतरी तिकडे ब्रँचेस. ओके, इथेपर्यंत बघितल्या आपण त्या म्हणजे काहीतरी की बेसिकली हॉर्टिकल्चरच्या काहीतरी की ब्रँचेस डिफरंट बेस्ड ऑन काहीतरी तिकडे कोणते कोणते क्रॉप घेतले जातात त्याच्यावर. सो मेडिक्लिनल झालं, स्पायसेस झालं, प्लांटेशन, फ्लोरिकल्चर, ओलिओकल्चर आणि काहीतरी की पोमोलॉजी. राईट. नेक्स्ट इथं आपल्याला काहीतरी की काही इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहायला मिळतात ते म्हणजे काहीतरी कायचं फर्स्ट म्हणजे काहीतरी कायचं पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी आणि प्लांट काहीतरी की प्रोपगेशन. ओके, सो पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय बेसिकली इट डील्स विथ पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग, ग्राइंडिंग, पॅकेजिंग अँड स्टोरेज प्रोसेसिंग, व्हॅल्यू ॲडिशन, मार्केटिंग अँड ॲटसेट्रा ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स. ओके, ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स. पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय, इथून वॉट एव्हर काहीतरी तिकडं ब्रँचेसमधून आपण प्रोडक्शन घेतलं गेलेलं आहे ना किंवा जे काहीतरी की उत्पादन घेतलं गेलेलं आहे त्या उत्पादनावरती किंवा काहीतरी की प्रोडक्शनावरती तिकडं हँडलिंग असेल किंवा काहीतरी तिकडं ग्राइंडिंग असेल किंवा पॅकेजिंग असेल हे होणं काहीतरी की इम्पॉर्टंट असतं. फॉर एक्झाम्पल आता फ्लावर असेल किंवा काहीतरी की फ्रुट्स असतील यांना एका विशिष्ट काहीतरी की आपण त्याला म्हणून बॉक्समध्ये तिथे काहीतरी की पॅकेज करणं काहीतरी की खूपच महत्त्वपूर्ण असतं. कारण का, त्यांचं नेचरच कसं असतं प्रिशिएबल. ओके, प्रिशिएबल इन काहीतरी की तिकडं नेचर असं त्यांना म्हटलं जातं. म्हणजेच काय मराठीमध्ये त्याचा काहीतरी की अर्थ होतो ते म्हणजे काहीतरी की पटकन किंवा काहीतरी की सहजतेने काहीतरी खराब होणारे हे उत्पादन असतं. ओके, म्हणून त्यांना काहीतरी की प्रॉपरली तिकडे पॅक करणं किंवा काहीतरी की हँडल करणं आवश्यक असतं. याच्याही पुढे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी की स्टोरेज प्रोसेसिंग. ओके, स्टोरेज प्रोसेसिंग अगेन सेम प्रिशिएबल काहीतरी तिकडे कमोडिटीज जे असतात ना ह्या काहीतरी की पटकन खराब होतात. सो म्हणून जोपर्यंत त्यांची काहीतरी की डिमांड येत नाही तोपर्यंत काहीतरी की त्यांना तिथं स्टोरेज करणं खूपच आवश्यक असतं. सो याच्यातूनच काहीतरी आपल्याला इथं पाहायला मिळतं कोल्ड स्टोरेज नावाची जी कन्सेप्ट आहे ना तिथूनच काहीतरी की डिराईव्ह झाली गेलेली आहे. ओके, कोल्ड स्टोरेज. कोल्ड स्टोरेज म्हणजे काहीतरी की शीतगृह असतात मोठी मोठी. या ठिकाणी काय केलं जातं हे जे उत्पादन असतं हे काय केलं जातं स्टोअर केलं जातं. ठीक आहे, स्टोरेज प्रोसेसिंग. त्याच्यानंतर काहीतरी की व्हॅल्यू ॲडिशन. व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काहीतरी तिकडे पॅकेजिंग असेल, त्याच्यानंतर खराब झाला गेलेला काहीतरी की माल असेल तो काढून टाकणं, स्टरलायझेशन असेल मगाशी जे आपण बघितलं होतं या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या काहीतरी की त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होतात. पुढे नेक्स्ट पॉईंट असतो किंवा लास्ट पॉईंट असतो तो म्हणजे काहीतरी की मार्केटिंग. उत्पादित केलं गेलेलं आणि काहीतरी त्याच्यावरती प्रक्रिया केलं गेलेलं जे उत्पादन असेल याला फायनली काहीतरी की विकणं किंवा काहीतरी बाजारपेठ उपलब्ध करून देणं हेही काहीतरी खूपच महत्त्वपूर्ण असतं. सो यालाच काय म्हणलं जातं बेसिकली मार्केटिंग. ज्या ठिकाणी उत्पादित केल्या गेलेल्या मालाला मार्केट किंवा काहीतरी आपण म्हणून बाजारपेठ असते ती अवेलेबल करून दिली जाते आणि त्या ठिकाणी तो जो उत्पादित केलेला जो माल असतो तो विकला जातो. ओके, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली मार्केटिंग. ठीक आहे, पुढे प्लांट काहीतरी की बेसिकली प्रोपगेशन. ओके, प्लांट प्रोपगेशन. सो इट डील विथ द प्रोपगेशन ऑफ प्लांट्स.
ओके, इट डील विथ द प्रोपगेशन ऑफ प्लांट्स. म्हणजेच काय बेसिकली जे प्लांट्स आहेत त्यांचं काहीतरी प्रोपगेशन किंवा काहीतरी त्यांचा जो प्रसार असेल ना तो करणं, यालाच बेसिकली काहीतरी प्लांट प्रोपगेशन म्हटलं जातं. राईट. पुढे याच्यानंतर आपल्याला काही इम्पॉर्टंट जे पॉईंट्स आहेत ना वन लाईनर, तिथे थोडेसे काहीतरी पाहायला मिळतात, जे अगेन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडेसे काहीतरी आपल्यासाठी ते इम्पॉर्टंट बनतात. ओके, वन लाईनर. सो एक एक करून थोडंसं काहीतरी त्यांच्या संदर्भात आपण बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं पॉईंट पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ फ्रूट्स आफ्टर द चायना. ओके, आफ्टर द चायना. इंडिया जो आहे तो काहीतरी की वर्ल्डमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतो फ्रूटच्या प्रोडक्शनमध्ये काहीतरी याचा सेकंड नंबरला काहीतरी पाहायला मिळतो आफ्टर द चायना. सो चायना जो आहे तो काहीतरी इकडं एक नंबरला काहीतरी पाहायला मिळतो आपल्याला फ्रूटच्या काहीतरी तिकडं प्रोडक्शनमध्ये. ओके, त्याच्याही सोबतच येतं इंडिया रँक फर्स्ट इन मँगो, बनाना ॲज वेल ॲज द गोवाज प्रोडक्शन इन द वर्ल्ड. ओके, इन द वर्ल्ड. सो आंब्यांचं जे काहीतरी उत्पादन असेल, सोबतच काहीतरी की पेरूचं जे काहीतरी उत्पादन असेल आणि सोबतच केळीचं काहीतरी जे उत्पादन असेल, या तिन्ही काहीतरी महत्त्वपूर्ण असं असणारे जे फ्रूट्स आहेत किंवा जी फळं आहेत ना यांच्या उत्पादनामध्ये अगेन इंडिया जो आहे तो काहीतरी आपल्याला वर्ल्डमध्ये तिथे काहीतरी की एक नंबरला काहीतरी पाहायला मिळतो. ओके. तर हल्लेलं नाहीये. काय वायफायचा इश्यू का तो?
हॅलो 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 हॅलो.
राहू दे ना तसंच पुढं. ओके. ठीक आहे, पुढे बघूया आपण तिथे इंडियामध्ये यूपी. यूपी इज द लिडिंग प्रोड्युसर ऑफ द मँगो इन इंडिया. ठीक आहे, यूपी इज लिडिंग प्रोड्युसर इन मँगो इन इंडिया. अगेन आंब्यांच्या काहीतरी उत्पादनामध्ये जर भारतामध्ये बघितलं तर आपल्याला यूपीचा काहीतरी इकडं प्रथम क्रमांक काहीतरी इकडं पाहायला मिळतो. देन वेस्ट बेंगॉल is the leading producer of the pineapple in India. ओके, पाइनएपल याच्या संदर्भात काहीतरी की बेंगाल जो त्याचा काहीतरी की आपल्याला पहिला क्रमांक पाहायला मिळतो. त्याच्यानंतर JK is the leading producer of apple as well as the nut crops in India. ओके, नट क्रॉप्स म्हणजे काहीतरी की अक्रोड असेल किंवा काहीतरी की बदाम. आता यांचं जे आउटर शेल असतं ते काहीतरी की खूपच हार्ड असं असतं, म्हणून त्यांना काहीतरी काय नट क्रॉप म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. आणि ॲपल झालं, या दोघांच्या उत्पादनामध्ये जे काही जो काहीतरीकडे आपल्याला पाहायला मिळतो लिडिंग काहीतरीकडे स्टेट पाहायला मिळते. त्याच्यानंतर बिहार इज द लिडिंग प्रोड्युसर ऑफ द लिची इन इंडिया. आणि हा सध्या काहीतरी की न्यूजमध्ये पण होता बघा. लिचीच्या संदर्भात काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणून रिसर्च सेंटर जे आहे ओके ते देखील काहीतरी की बिहारमध्ये तिथं स्थापन करण्यात आलेलं आहे याच वर्षी. ओके, पुढे 7 नंबरचं आंध्रा. Andhra is the leading producer of the citrus as well as the papaya in India. Citrus म्हणजे काहीतरी की बेसिकली लिंबूवर्गीय फळे, याच्यामध्ये संत्री असतील आणि मोसंबी. याच्याही सोबतच काहीतरी तिकडे आपल्याला आपण तिथे म्हणू शकतो अननस, पाइनएपल यांचा जो समावेश आहे तो याच्यामध्ये होतो. ओके, आणि सोबतच काहीतरी की पपया असेल, याचं देखील काहीतरी की जास्त उत्पादन असेल भारतामध्ये, ते काहीतरी की आंध्र प्रदेशमध्ये घेतलं जातं. देन 8 नंबरचं आहे ते म्हणजे काहीतरी काय तमिळनाडू. ओके, तमिळनाडू. तमिळनाडू इज द लिडिंग स्टेट इन फ्रूट प्रोडक्शन ॲज वेल ॲज द प्रोडक्टिव्हिटी इन इंडिया. ठीक आहे, ओव्हरऑल जर काहीतरी तिकडे बघायचं झालं फ्रूटच्या काहीतरी की प्रोडक्शनमध्ये, तर इथं काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी काय तमिळनाडू. तमिळनाडू जो त्याच्यामध्ये काहीतरी की फ्रूटचं जे प्रोडक्शन असेल आणि प्रोडक्टिव्हिटी त्याच्यामध्ये काहीतरी की लिडिंग असं काहीतरी की पाहायला मिळतो. देन 1945 टंका अँड स्विंगल वॉज गिवन क्लासिफिकेशन ऑफ द सिट्रस. ओके, क्लासिफिकेशन ऑफ सिट्रस. दोघांनी काहीतरी की बेसिकली क्लासिफिकेशन ऑफ सिट्रस जे होतं ते काहीतरी की करून ठेवलेलं होतं. पुढे वर्ल्डमध्ये जर काहीतरी आपण तिकडे बघितलं, द लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ सिट्रस फ्रूट स्पेन. ओके, इज स्पेन. वर्ल्ड लेवलचं काहीतरी की आपण तिकडे बघितलं लिडिंग असा काहीतरी इकडे एक्सपोर्टर काहीतरी की देश सिट्रस फ्रूटचा, तर तो आपल्याला कोण मिळतो इथं स्पेन. आता मेडिटेरियन क्लायमेट थोडक्यात आपण जे म्हणतो, ओके मेडिटेरियन क्लायमेट इज अ बेस्ट क्लायमेट फॉर द सिट्रस फ्रूट. ओके, सिट्रसच्या काहीतरी की फ्रूटसाठी बेस्ट असं असणार काहीतरी की ते क्लायमेट आहे, ज्या ठिकाणी काहीतरी की पाऊस जो असतो तो साधारणतः काहीतरी की थंडीमध्ये ऑकर होतो. म्हणजे थंडीच्या काहीतरी तिकडे ऋतूमध्ये थोड्याफार प्रमाणात काहीतरी की जो पाऊस असतो ना तिथं पडतो, जो तिथं काहीतरी की सिट्रस फ्रूटसाठी काहीतरी की खूपच महत्त्वपूर्ण मानला जातो. ओके, सो म्हणून स्पेन जो आहे तो काहीतरी आपल्याला तिथं लार्जेस्ट असा प्रोड्युसर पाहायला मिळतो. त्याच्यानंतर हेस्पेरिडियम is the spreads is present in a lemons as well as the orange. ओके, एस्पर्डियम नावाचं काहीतरी जे एन्झाईम असेल ते आपल्या इथे लेमन आणि काहीतरी ऑरेंज मध्ये पाहायला मिळतं. पुढे मोसंबी, माल्टा अँड द सतगडी इज कॉमनली नोन ॲज द स्वीट ऑरेंज. ओके, इज कॉमनली नोन ॲज द स्वीट ऑरेंज. ओके, इथे आता बेसिकली काहीतरी की मोसंबी आहे तो आपल्याला माहितीच आहे. माल्टा आणि सतगडी या मात्र काहीतरी की थोड्याशा आपण तिथं म्हणू ॲज अ हायब्रिड अशा काहीतरी की ब्रीड आहेत कशाच्या तर काहीतरी की याचं ऑरेंजच्या. आता ओरिजिनल जो ऑरेंज असतो तो आकाराने काहीतरी की लहान असतो आणि त्याची जी टेस्ट असते ती काहीतरी की आपल्याला परफेक्ट किंवा काहीतरी की ओरिजिनल अशी टेस्ट काहीतरी की लागते ऑरेंज सारखी. ओके, मात्र आता हे जे माल्टा असेल आणि काहीतरी की सतगुड असेल याच्या संदर्भात तुम्ही कधीतरी ऑब्झर्वेशन केलं असेल, एकदम परफेक्ट असे काहीतरी की राऊंडमध्ये असतात. ओके, एकदम असे गोल असतात आणि यांची जी साल किंवा स्किन जी असते ती एकदम अशी थिक असते. ओके, आणि आतल्या साईडचा जो गाभा असतो तो पण कसा असं काहीतरी एकदम भरलेला असतो.
किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू असा गर जे असतात ते काहीतरी असे एकदम टणक असे असतात. ओके, मात्र जर टेस्ट जर बघितली तर स्लाइटली काहीतरी की ऑरेंज पेक्षा आपल्याला इथे वेगळी पाहायला मिळते. ओके, सो हे हायब्रिड असे असणारे काहीतरी की नवीन पिकं आहे. कशातली तर काहीतरी की ॲज अ ऑरेंज मधलीच. तर बऱ्याचदा काहीतरी की ॲज अ ऑरेंज म्हणूनच काहीतरी ते विकले जातात, मात्र काहीतरी की ते माल्टा किंवा काहीतरी सदगुडी आहे. ओके, पुढे इंडिया इज रँक 5th among the major lime as well as the lemon producing countries. Okay, lime as well as the lemon producing countries. लिंबू वर्गीय फळे असतील किंवा काहीतरी तिकडे त्याच्या संदर्भातलं जे असणारं उत्पादन असेल याच्यामध्ये देखील काहीतरी की इंडिया टॉप 5 मध्ये काहीतरी आपल्याला तिथं पाहायला मिळतो. ओके, प्रोडक्शन असेल त्याचं किंवा काहीतरी तिकडे त्याचं उत्पन्न असेल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इंडियामध्ये जर आपण इकडे बघितलं, नागपूर इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ द बनाना संत्री ऍक्च्युली. ओके, सिट्रस फ्रूट किंवा काहीतरी आपण त्याला म्हणतो ऑरेंज इन द वर्ल्ड. ओके, ऑरेंज इन द वर्ल्ड. सो म्हणूनच काहीतरी की नागपूरला तिकडे काहीतरी तिकडे संत्र्यांचं शहर म्हणून देखील काहीतरी ओळखलं जातं आणि वर्ल्ड मध्ये काहीतरी की फेमस असणार आणि काहीतरी की वर्ल्ड मध्ये लार्जेस्ट असणार काहीतरी की बेसिकली स्टेट आहे. ओके, त्याच्यानंतर ICAR, Indian Council of Agriculture and Research, the National Research Center for Banana located at Tamil Nadu. ओके, ICAR चंच काहीतरी की बेसिकली बनाना म्हणजे किंवा काहीतरी की जी केळी आहे तिचं काहीतरी तिकडं याच्या संदर्भात रिसर्चच्या संदर्भात किंवा संशोधनाच्या संदर्भातलं जे सेंटर आहे ते आपल्याला कुठे पाहायला मिळतं, तमिळनाडूमध्ये. सो दॅट टाईप ऑफ अ क्वेश्चन इज अ व्हेरी प्रोबेबल. अशा टाईपचे जे क्वेश्चन आहेत ना ते आपल्याला खूपच काहीतरी इकडं प्रोबेबल राहतात. क्वेश्चन जे असतात ते काहीतरी की सहजपणे याच्यावरती विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर 16 नंबरचा कर्नाटका इज द लिडिंग प्रोड्युसर ऑफ सेपोटा इन इंडिया. ओके, किंवा सोप्टा पण म्हणून देखील काहीतरी ओळखलं जातं. त्याच्यानंतर 17 नंबरचा महाराष्ट्र इज लिडिंग प्रोड्युसर ऑफ ग्रेप, गोवा अँड पोर्मोग्रेनेट. ओके, इंडियामध्ये जर काहीतरी की आपण तिकडे बघितलं पर्टिक्युलर काहीतरी जे फ्रुट्स असतील त्यांच्या उत्पादनासंदर्भात तर द्राक्ष असतील, पेरू असतील आणि काहीतरी की पोर्मोग्रेनेट असेल म्हणजेच काहीतरी तिकडं डाळिंब आपण म्हणतो त्याला. यांच्या संदर्भात जर आपण इथे इंडियामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र काहीतरी काय लिडिंग स्टेट आहे. ओके, नंतर पुढे हिमाचल प्रदेश इज द और नोन ॲज द ॲपल बाउल ऑफ इंडिया. ओके, ॲपल बाउल ऑफ इंडिया. जरी तिकडे काहीतरी की लिडिंग स्टेट असेल ती कोण आहे इकडे ॲज अ J&K आहे, इज द लिडिंग प्रोड्युसर ऑफ ॲपल. मात्र एरिया वाईज जर आपण तिथं बघितलं तर हिमाचल प्रदेशमध्ये काहीतरी की सगळ्यात जास्त ॲपलचं उत्पादन घेतलं जातं म्हणूनच तिला काहीतरी घ्यायचं ॲपल बाउल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. सो डोंट कन्फ्यूज विथ द JK. जम्मू सोबत काहीतरी इकडं कन्फ्यूज करून घेऊ नका. ठीक आहे, पुढे आमंड इज क्रॉस pollinated by the honeybee. Okay, is cross pollinated by the honeybee. बदामाचं काहीतरी की आपण त्याला म्हणतो पीक. सो याच्यामध्ये बेसिकली पॉलिनेशन जे असतं ते कसं असतं ॲज अ क्रॉस पॉलिनेशन असतं जे हनीबीद्वारे काय केलेलं असतं तिकडं कॅरेड आउट किंवा काहीतरी की कम्प्लीट केलेलं असतं. ठीक आहे, क्रॉस पॉलिनेशन काय असतं किंवा काय नाही हे ऑलरेडी काहीतरी की आपण डिस्कस केलेलं आहे. पुढे 20 नंबरचा पॉईंट USA is the largest producer of almond in the world. ओके, वर्ल्डला जर काहीतरी की आपण तिकडे बघितलं किंवा जागतिक स्तरावरती सो इथं अमेरिका आपल्याला काहीतरी की पाहायला मिळते जिकडे काहीतरी की सगळ्यात जास्त किंवा अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त बदामाचं काहीतरी की उत्पादन आहे ते काहीतरी की घेतलं जातं संपूर्ण जगामध्ये. ठीक आहे, पुढे 21 नंबर फिसिन इज अन ऍक्टिव्ह कंपाऊंड प्रेझेंट इन अ फिग. ओके, फिग नावाचं काहीतरी की बेसिकली फ्रूट असतं तुम्हाला माहितीच आहे. याच्यामध्ये फिसिन नावाचं काहीतरी की ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे ते काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. ओके, देन फिग हॅज हायेस्ट फायबर कंटेंट अमॉंग द फ्रुट्स. ओके, फिग हॅज द हायेस्ट फायबर कंटेंट अमॉंग द फ्रुट्स. फायबर कंटेंट्स आपल्याला माहितीच आहे, तंतुमय पदार्थ. ओके, तंतुमय पदार्थ.
आणि हे डायजेस्टिव्ह सिस्टम ॲज वेल ॲज काहीतरी की तिकडं आपण म्हणू एंटायर बॉडीला काहीतरी इकडं खूपच इसेन्शियल किंवा काहीतरी की तिकडं महत्त्वपूर्ण असणारा घटक असतो. आणि हा सगळ्यात जास्त आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतो तर तो म्हणजे काहीतरी काय फिग. फिग म्हणजे आपल्याला माहितीच आहे ॲज अ अंजीर. ठीक आहे, पुढे USA is the largest importer of cashew. ओके, कॅशो कर्नल्स. USA मध्ये काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं सगळ्यात जास्त काहीतरी की लार्ज अमाऊंट मध्ये इम्पोर्ट केला जातो कॅशो कर्नलचा. ओके, देन cashew is the third important agriculture commodity exported from the India. ओके, एक्सपोर्टेड फ्रॉम द इंडिया. इथे आपल्याला पाहायला मिळतं थर्ड नंबरचं काहीतरी की जे ॲग्रिकल्चर कमोडिटी. ओके, किंवा ॲग्रिकल्चर काहीतरी की कमोडिटी एक्सपोर्टमध्ये थर्ड नंबरचा काहीतरी की जो कंपोनंट असेल तर तो कोणता आहे इथे कॅशो. ओके, कॅशो म्हणजे थर्ड लेवलला काहीतरी की किंवा थर्ड नंबरला सगळ्यात जास्त काहीतरी तिकडे कॅशो जे असतात ना ते भारतामधून काय केलं जातं तिकडे एक्सपोर्ट केलं जातं. त्याच्यानंतर the blueberry fruit is an epigenous or false berry. Okay, or false berry. The false fruit किंवा काहीतरी की false berry हे काय असतात किंवा काय नाही ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. तिथं ब्लूबेरीलाच काहीतरी काय एपिगेनस किंवा काहीतरी की फॉल्स बेरी म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, पुढे the name of kiwi fruit replace Chinese gooseberry in 1960. ओके, इन 1960 किवी फ्रूटचं काहीतरी की बेसिकली जे नाव होतं ना ते काहीतरी चायनीज गूसबेरीने काय केलेलं आहे रिप्लेस केलेलं आहे. त्याच्यानंतर पेर्झिमोन इज द नॅशनल फ्रूट ऑफ जपान. जपानचं काहीतरी की बेसिकली हे पेर्झिमोन काहीतरी की ॲज अ नॅशनल फ्रूट आहे. आणि थोडंसं काहीतरी की गेस करा किंवा मे बी तुम्हाला माहिती पण असेल इंडियाचा नॅशनल फ्रूट कोणता आहे किंवा कोणता नाही त्या संदर्भात. ओके, त्याच्यानंतर in Prasemonis, astringency is due to the water soluble tannin. Okay. Prasemonan काहीतरी की फ्रूट मध्ये येतं ॲस्ट्रोजन्सी जी असते ते काहीतरी की घडून येते ड्यू टू द वॉटर सोल्युबल टॅनिन. ठीक आहे, त्याच्यानंतर मँगो इज ए ड्रूप टाइप ऑफ अ फ्रुट्स. ओके, मँगो इज अ ड्रूप टाइप ऑफ अ फ्रुट्स. ड्रूप म्हणजे काहीतरी की बेसिकली हळूहळू काहीतरी की त्याचा जो सगळा जो आतला जो पार्ट असतो ना तो तिथं काहीतरी की आतल्या साईडने ओके तिकडे काहीतरी की रीप होतो येतो. ओके, आतल्या साईडने काहीतरी तिकडे तो पिकात येत असतो. त्याच्यानंतर इडिबल पोर्शन ऑफ मँगो इज मेझोकार्प. ओके, मेझोकार्प आतला जो गाभा असतो किंवा काहीतरी की जो घर असतो मँगोचा त्याला काहीतरी काय मेझोकार्प म्हणून ओळखलं जातं. ओके, त्याच्यानंतर मँगो इज द किंग ऑफ फ्रुट्स. हे पण काहीतरी काय आय होप तुम्हाला माहितीच असेल. मँगोला काहीतरी की किंवा आंब्याला येतं फळांचा राजा म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. आणि त्याच्यानंतर लास्ट वन इन मँगो. ओके, इन मँगो पॉलिनेशन इज कॅरिड बाय द कॉमन हाऊस फ्लाय. ओके, कॉमन हाऊस फ्लाय. याच्यामध्ये मँगोमध्ये काहीतरी की जे पॉलिनेशन असतं हे घडवून आणण्याचं किंवा काहीतरी की ट्रान्समिटेड करण्याचं जे काम असतं ते कॉमन काहीतरी की हाऊस फ्लायद्वारे केलं जात असतं. म्हणजे घरातले जे मासे असतात ना त्यांच्याद्वारे. आता हे ऐकल्यानंतर काहीतरी की मे बी तुम्हाला थोडंसं ते डिफिकल्ट वाटेल बट इट इज अ करेक्ट. ओके, इट इज अ करेक्ट. ठीक आहे, सो हे झालं काहीतरी की थोडंसं इथं वन लाइनर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू द हॉर्टिकल्चर इन इंडिया ॲज वेल ॲज द वर्ल्ड. याच्याही व्यतिरिक्त अशी बरीचशीच काहीतरी की खूप सारी माहिती आपल्याला प्रेझेंट आहे हायवरती काहीतरी की आपण इकडे कव्हर केलेली नाही आहे. आणि अगेन याच्या संदर्भात किंवा काहीतरी की अशी जी इन्फॉर्मेशन आहे याच्या संदर्भात डील करायचा सगळ्यात साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. PYQ असतील त्यांचं काहीतरी की ॲनालिसिस करणं आणि PYQ मध्ये अशा टाईपचे जे क्वेश्चन आहेत त्यांना थोडंसं इकडं परफेक्टली लक्षात ठेवणं. आणि सोबतच त्या टाईपचे काहीतरी की तिकडं करंटमध्ये एखादी कोणती तरी न्यूज असेल तर ती थोडंसं काहीतरी की परफेक्टली तिकडं लक्षात ठेवणे किंवा काहीतरी की तिला अंडरस्टँड करून घेणं हा सगळ्यात काहीतरी की सोपा उपाय असतो. ओके, फॉर एक्झाम्पल 2022-23 मध्ये किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू 22-23च्या काहीतरी तिकडं इकॉनॉमिक काहीतरी की इयरमध्ये आर्थिक वर्षामध्ये भारत हा काहीतरी ॲज अ लिडिंग राईस प्रोड्युसर होता एंटर काहीतरी की वर्ल्डमध्ये.
आणि इथं यांनी काहीतरी की चायनाला काय केलं होतं, सप्रेस केलं होतं भारताने. ओके, भारताने काय केलं होतं, चायनाला सप्रेस केलं होतं. आणि त्याच वर्षी हा जो प्रश्न होता हा बऱ्याच ठिकाणी किंवा काहीतरी की वेगवेगळ्या एक्झाममध्ये तिथे विचारला गेलेला होता. सो त्याच्यासाठी अशा टाईपचे काहीतरी की तिकडे क्वेश्चन किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सो ही झाली आपली वन लाईनर इन्फॉर्मेशन. आणि इथं मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, आय होप त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. की इथे जसं आपण बघितलं की प्रेझी म्हणून जे असेल ते काहीतरी की जपानचं तिथं नॅशनल फ्रूट आहे. तसंच इंडियाचं काहीतरी की नॅशनल फ्रूट जर बघितलं तर अगेन सेम मँगो. मँगो इज नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया. ओके, इंडियाचा काहीतरी की मँगो जो आहे तो नॅशनल फ्रूट म्हणून काहीतरी की ओळखला जातो. ठीक आहे, पुढे बघूया आपण इकडं एपिथेट्स फ्रुट्स. ठीक आहे, एपिथेट्स ऑफ फ्रुट्स म्हणजेच काय बेसिकली इथे एका साईडला काहीतरी तिकडं पॅरामीटर्स आहे, तो म्हणजे काहीतरी की इन्फॉर्मेशन आणि पर्टिक्युलर काहीतरी कडे असणारं फ्रूट असेल त्याच्या संदर्भात. ओके, एका साईडला इन्फो आणि एका साईडला काहीतरी की बेसिकली फ्रुट्स. सो इथं आपण बघू शकतो काइंड ऑफ फ्रुट्स. ओके, काइंड ऑफ फ्रुट्स इथं आपण बघू शकतो मँगो, सॉरी एक्झॅक्टली काहीतरी इकडे किंग आहे, किंग KING. ठीक आहे, किंग ऑफ फ्रुट्स. इथेच आपण काहीतरी की मगाशी बघितलं होतं मँगो. मँगो इज द किंग ऑफ फ्रुट्स. देन किंग ऑफ टेम्परेट फ्रुट्स इज नोन ॲज द ॲपल. आता इथं बेसिकली काहीतरी की असं हे का केलं गेलेलं आहे, तर हे जे असतात काय म्हणून आपण त्याला वातावरण, याचे बेसिकली काहीतरी की जे थर आहेत किंवा काय आपण त्याला म्हणू तिकडे जे लेअर आहेत याच्या बेसिसवरती काय केलं जातं तिकडं त्यांना काहीतरी की सेपरेट केलं जातं किंवा काहीतरी की सेग्रिगेट केलं जातं. आता इथं किंग ऑफ काहीतरी की फ्रूटमध्ये जर आपण इथं ॲड जर केलं समजा इथं ट्रॉपिकल फ्रुट्स तर इथं मँगो येईल. कारण का ट्रॉपिकल कंट्री किंवा काहीतरी की ट्रॉपिकल जो बेल्ट आहे ज्या ठिकाणी काहीतरी की आपल्याला उष्णता जी आहे थोडीशी काहीतरी की जास्त खायला मिळते, इथं आपल्याला पाहायला मिळतं मँगोचं उत्पादन थोडंसं जास्त घेतलं जातं. ओके, आणि तेच आपण जर टेम्परेटमध्ये म्हणजे काहीतरी की ट्रॉपिकल बेल्टच्या काहीतरी जर वरती गेलो ज्या ठिकाणी थंड असं वातावरण असतं त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ॲपल आहे जो काहीतरी काय किंग आहे. ओके, किंवा किंग ऑफ टेम्परेट फ्रूट इज द ॲपल. ओके, त्याच्यानंतर किंग ऑफ ॲरिड फ्रुट्स इज नोन ॲज द बेअर. ओके, त्याला आपण काय म्हणतो ॲज अ बोरा. ओके, बोरा. सो किंग ऑफ ॲरिड फ्रूट. आता इथं काहीतरी कन्फ्युजन करण्यासारखं काय आहे तर ते म्हणजे काहीतरी की काय म्हणतो आपण त्याला हे खजूर किंवा काहीतरी की पाम ट्री. तर पाम ट्री आहे मात्र काहीतरी की त्याच्याही व्यतिरिक्त इम्पॉर्टंट काय म्हणतो तर ते म्हणजे काहीतरी त्याचं बेअर किंवा काहीतरी की बोरा. त्याच्यानंतर क्वीन ऑफ बेवरेज फ्रुट्स इज नोन ॲज अ टी. ब्रेवरेज म्हणजे काहीतरी की बेसिकली जे पेय असतात. ओके, असे काहीतरी की बेसिकली फ्रुट्स असतात त्यांचा काहीतरी तिकडं फायनल प्रोडक्ट असतो तो काहीतरी त्याचा लिक्विडमध्ये असतो, त्याला काय म्हणलं आता बेसिकली क्वीन ऑफ बेवरेज फ्रुट्स इज नोन ॲज अ टी. ओके, पुढे फूड ऑफ गॉड इज नोन ॲज द कोको. ओके, इज नोन ॲज द कोको. आता बेसिकली ही मिथिकल स्टोरी आहे. ज्यावेळेला काहीतरी तिकडं जीसस क्राइस्ट असतील त्यांची काहीतरी की डेथ झाली होती त्यावेळेला त्यांनी आदल्या रात्री काहीतरी इकडं जे ड्रिंक वगैरे केलं होतं बेसिकली काहीतरी की कॉफीचं वगैरे, त्याच्यावरूनच काहीतरी की ही जी स्टोरी आहे ती तिथे काहीतरी की तिकडे ॲड केली गेलेली आहे. म्हणूनच त्यांना काहीतरी की फूड ऑफ गॉड म्हणून ओळखला जातो ॲज अ कोको. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बटर फ्रुट्स नोन ॲज द ॲव्होकाडो. ओके, ॲव्होकाडो. ॲव्होकाडोला कधी जर तुम्ही बघितलं वरची जी लेअर असते ती काहीतरी काही रिमूव्ह केली जाते आणि आतली जी लेअर असते ती काहीतरी की किंवा गाभा जो असतो ना तो काहीतरी काही ईट केला जातो आणि तो ज्यावेळेला रिमूव्ह केला जातो त्यावेळेला काहीतरी काय बटरस्कॉचची काहीतरी की आईस्क्रीम असते किंवा बटरच असतो अमूल बटर, त्यांना रिमूव्ह करताना जर आपण काहीतरी की
स्लाइसने रिमूव्ह करतो ना त्या टाईपने काहीतरी रिमूव्ह केला जातो, म्हणून त्याला ॲज अ बटरस्क्रूट म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर ॲडम्स फिग फ्रूट is known as the banana. Okay, is known as the banana. Then China's miracle fruits is known as the kiwi. Okay, किवी जे आहे तिला काहीतरी काहीतरी चायनाचं मिरिकल फ्रुट्स म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर एम्बलम ऑफ UN. ओके, एम्बलम ऑफ UN इज नोन ॲज द ऑलिव्ह. सो ऑलिव्ह काहीतरी की बेसिकली ट्री आहे आणि युनायटेड नेशनचं काहीतरी की बेसिकली जो एम्बलम आहे ना त्याच्यावरती काहीतरी की तुम्ही कधीतर ऑब्झर्वेशन केलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी की एक ट्रीचा असा काहीतरी की ब्रँच पाहायला मिळते ती बेसिकली कोण आहे तर काहीतरी की ॲज अ ऑलिव्ह आहे. ओके, ठीक आहे. एम्बलम ऑफ युनायटेड नेशन इज अ ऑलिव्ह. सो कधीतरी ते तुम्ही कधी ना कधीतरी पाहिलेलंच असेल. मे बी आय थिंक कसं इथं मध्ये पूर्ण वर्ल्डचा असा मॅप आहे आणि या साईडला बेसिकली अशा ब्रँचेस आहेत अशा टाईपच्या. ठीक आहे. सो ही बेसिकली काहीतरी की ऑलिव्ह ट्रीची काहीतरी की ती ब्रँच आहे. आणि इवन ज्यावेळेला आपण बघतो तिकडं याच्यामध्ये युरोपियन कंट्रीमध्ये सो जे किंग आणि काहीतरी की जे क्वीन होत्या आणि इवन काहीतरी की ज्यावेळेला आत्ता जे आपण याच्यामध्ये बघतो ऑलिम्पिक वगैरेमध्ये हार किंवा काहीतरी की जो तुरा असतो ना तो काहीतरी की यूज केला जातो किंवा काहीतरी इकडं वेअर केला जातो त्याला पण काहीतरी की अशाच ब्रँचेस असतात. ओके, या ज्या ब्रँचेस आहेत त्या ऑलिव्हच्या आहेत आणि त्यांना जर काहीतरी की शांततेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, म्हणून ते इथे काहीतरी की ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर कल्पवृक्ष. ओके, कल्पवृक्ष इज नोन ॲज द कोकोनट. यालाच हे म्हटलं जातं काहीतरी की मल्टीपर्पज काहीतरी की क्रॉप कल्पवृक्ष. ठीक आहे, आता आपल्याला माहितीच आहे कोकोनटचा काहीतरी की एव्हरी पार्ट असेल तो काहीतरी इकडं म्हणजे एंटर काहीतरी की ट्रीचा किंवा प्लांटचा ए टू झेड काहीतरी की जो पार्ट आहे ना तो तिथं आपण काय करू शकतो यूज करू शकतो डिफरंट काहीतरी की पर्पजेससाठी. ओके, म्हणूनच त्याला काहीतरी कायचं कल्पवृक्ष म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे किंग ऑफ फ्लावर. तर जसं आपण जिथं बघितलं होतं फळांच्या मध्ये राजा असतो तो काहीतरी की मँगो असतो तसेच इथं काहीतरी की किंग ऑफ फ्लावर जर बघितलं तर इथं आपल्याला पाहायला मिळतं रोज. ओके, गुलाब. ओके, गुलाब. किंग ऑफ फ्लावर इज द रोज किंवा काहीतरी की गुलाब. पुढे एलिफंट फूट. ओके, एलिफंट फूट इज नोन ॲज द याम. ओके, याम. त्याच्यानंतर पुढे किंग ऑफ स्पायसेस किंवा आपण त्याला म्हणतो काहीतरी की ॲज अ मसाल्यांचा काहीतरी की राजा. सो इथं आपल्याला पाहायला मिळतं ब्लॅक पेपर. ओके, ब्लॅक पेपर यालाच आपण म्हणतो इथं काळी मिरी. ओके, काळी मिरी. किंग ऑफ स्पायसेस म्हणजेच काहीतरी की बेसिकली ब्लॅक पेपर. आणि आपल्याला माहितीच आहे हिच्यासाठीच काळ्या मिरीसाठीच काहीतरी की इंग्रज जे होते ते भारतात आले होते. कारण का स्पायसेसचं जे उत्पादन आहे ते काहीतरी की बेसिकली इकडं ईस्ट एशियन कंट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं म्हणून. ओके, पुढे किंग ऑफ व्हेजिटेबल इज नोन ॲज द पोटॅटो. ओके, पोटॅटो. व्हेजिटेबल जे आहेत किंवा काहीतरी की फळभाज्या ज्या आहेत किंवा भाज्या ज्या असतात याच्यामध्ये जर आपण किंग बघितला तर तो आपल्याला पाहायला मिळतो पोटॅटो. ओके, बटाटा. पुढे किंग ऑफ काहीतरी की क्वीन ऑफ काहीतरी की फ्लावर्स. आता इथं आपण बघितलं किंग ऑफ फ्लावर आहे तो रोज आहे. तशाच प्रकारे आपल्याला काहीतरी की क्वीन कोण पाहायला मिळते तर ती आहे ॲज अ काहीतरी की गॅल्डिलिओस. ओके, गॅल्डिलिओस. तो गॅल्डिलिओसचे काहीतरी की बेसिकली जे फळ असतात जे हे असतात काय म्हणून आपण त्याला फ्लावर्स असतात ते काहीतरी की ॲज अ क्वीन ॲज अ फ्लावर म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. ओके,
पुढे क्वीन ऑफ फ्रुट्स, इथं आपल्याला पाहायला मिळतं लिची. ओके, क्वीन ऑफ फ्रुट्स. आपण तिकडे बघितलं फ्रुट्स मधला काहीतरी तिकडे किंग असतो, तो कोण असतो? मँगो. इथं आपण बघितलं किंग ऑफ फ्रुट्स मँगो. तसंच आपल्या इथे क्वीन ऑफ काहीतरी तिकडे फ्रूट तिथं लिची पाहायला मिळते. ओके, त्याच्यानंतर क्वीन ऑफ पल्सेस. डाळींच्या मध्ये काहीतरी क्वीन कोण असते तर ती काहीतरी घ्यायचं पी. राईट, पी असते ती काहीतरी डाळींच्या मध्ये तिथं क्वीन असते. पुढे कॉजेस ऑफ बिटरनेस कलर इन व्हेरियस फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. ओके, कॉजेस ऑफ बिटरनेस कलर्स इन व्हेरियस फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. सो इथपर्यंत काहीतरी थोडंसं आपण एपिथेट जे होतं फ्रूटच्या संदर्भात ते थोडंसं इथं बघितलेलं आहे. पुढचा जो आपला काहीतरी तिकडं पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी तिकडं जे फळं असतात किंवा काहीतरी तिकडं आपण तिकडं जे असतात त्यांच्यामध्ये काहीतरी जे कलर असतात आणि सोबतच काहीतरी त्यांची जी टेस्ट असते त्याच्या पाठीमागे काहीतरी रिस्पॉन्सिबल असणारे काहीतरी घटक कोणते असतात त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन ती थोडीशी काहीतरी इकडं आपण बघून घेऊया. ओके, सो पहिलं इथं काहीतरी आपल्याला पॉईंट पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की बिटरनेस इन आमंड्स. ओके, बिटरनेस इन आमंड्स. साईडने काहीतरी की आमंड असतात ते आपल्याला बिटर काहीतरी पाहायला मिळतात. ड्यू टू द बिकॉज ऑफ प्रेझन्स ऑफ एमा ग्लॅडिलिन. ओके, एमा ग्लॅडिन त्याच्या काहीतरी प्रेझन्समुळे जे आमंड्स असतात ते आपल्याला काहीतरी स्लाइटली असे बिटर काहीतरी पाहायला मिळतात. सेकंड, बिटरनेस इन बेल. ओके, बेल इज ड्यू टू द बिकॉज द प्रेझन्स ऑफ द मॅरलिझिन. ओके, मॅरलिझिन. Then third one is the rancidity in anola. Okay, rancidity in anola due to the tannin, alcoholic, gallic किंवा काहीतरी मग फिनॉल. ओके, फिनॉल. त्याच्यानंतर पुढे yellowing in papaya. Okay, yellowing papaya is due to the because of the कॅरिस्कॅथियम. ओके, कॅरिस्कॅथियम आणि इवन सोबतच काहीतरी की झॅन्थोफिल. ओके, झॅन्थोफिल याच्यामुळे देखील काहीतरी जो पिवळा कलर असतो तो काहीतरी प्राप्त होत असतो. ओके, जसं आपण बघतो केळी असतील, पपया झालं, त्याच्यासोबतच काहीतरी की मँगो असतील ते पण काहीतरी आपल्याला तिकडे येलोइश असे काहीतरी पाहायला मिळतात. सो हे झॅन्थोफिलमुळे काहीतरी तिकडे जो कलर असतो ना त्या पिगमेंटमुळे प्राप्त झालेला असतो. ठीक आहे, पुढे acridity in colossus. Okay, acridity in colossus due to the calcium oxalate. Okay, due to the calcium oxalate. त्याच्यानंतर bitterness in bitter ground is known or due to the because of the memorodicosid. त्याच्यानंतर bitterness in gourd. Okay, bitterness in gourd is due to the cucurbitacin. त्याच्यानंतर 8 नंबर bitterness in paper is due to the oleoresin. त्याच्यानंतर green color in potato tubers is because of the solanine. सो बऱ्याचदा काहीतरी की पोटॅटो असतो त्याच्यावरती आपल्याला असे कोंब पाहायला मिळतात किंवा काहीतरी तिथला एरिया जो असतो तो काहीतरी असा ग्रीन टाईपचा काहीतरी पाहायला मिळतो. अदरवाईज काहीतरी की सगळा जो बटाटा असतो तो तिथं ब्राउनिश किंवा काहीतरी आपण व्हाईट कलरचा किंवा लाईटली असं काहीतरी की येलो पाहायला मिळतो. ओके, अदरवाईज तेवढेच काहीतरी की छोटे छोटे ट्यूबर्स असतात ना ते ग्रीन पाहायला मिळतात. ते कशामुळे असतात तर काहीतरी की बेसिकली तिथं सोलनिन नावाचं काहीतरी की जे पिगमेंट असतं ते काहीतरी प्रेझेंट असतं त्याच्यामुळे. पुढे ऑर्डर इन गार्लिक. ओके, ऑर्डर इन गार्लिक is due to the because of the allicin. ओके, allicin. सो गार्लिक म्हणजेच काहीतरी की बेसिकली लसूण जो असतो तो ज्या वेळेला काहीतरी की आपण त्याला तिथे क्रॅक करतो किंवा काहीतरी की फोडतो त्यावेळेला काहीतरी की आपल्याला एक अरोमा किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू पटकन असं काहीतरी की रेकग्नाइज केली गेलेली काहीतरी की तिकडे जी स्मेल असते ना ती आपल्याला पाहायला मिळते. ओके, तो एक ऑर्डर असतो तो काहीतरी तिथून येतो त्यालाच काय म्हणतो आपण तिकडे काहीतरी की ॲज अ ॲलिसिन. हा बेसिकली काहीतरी की ॲलिसिन नावाचा पिगमेंट असतो
किंवा काहीतरी की आपण म्हणू तिकडे द्रव असतो, याच्यामुळेच ती स्मेल असते ती येत असते. ठीक आहे. पुढे ऑर्डरिंग गार्लिक uninjured, okay, is due to the because of amino acid किंवा काहीतरी ॲलिनेस. आता इथं दोन आहेत, एक तर काहीतरी की लसूण उघडण्याचे किंवा काहीतरी थोडं फोडण्याच्या अगोदर, आणि दुसरा म्हणजे काहीतरी की लसूण असेल तो फोडण्यानंतर येणारे काहीतरी तिकडं टेस्ट. ठीक आहे. पुढे order in onion, okay, ordering in onion is due to the because of allyl propyl disulfide, okay, allied propyl disulfide. कांद्याचा काहीतरी की बेसिकली जो ऑर्डर येतो किंवा काहीतरी की वास आपल्याला येतो कापल्यानंतर, हा बेसिकली कशामुळे येत असतो तर तो काहीतरी त्याचं अलॉय प्रोपाइल डिसल्फाइड याच्यामुळे. ओके. पुढे ऑरेंज कलर इन कॅरेट इज ड्यू टू द बिकॉज ऑफ कॅरेटीन. ओके, इज ड्यू टू द बिकॉज ऑफ कॅरेटीन. ऑरेंज झालं, त्याच्यानंतर काहीतरी की आपण त्याला म्हणू मँगो पण म्हणू आपण त्याला, लाईटली ऑरेंज किंवा काहीतरी की रेड कलर असतो. इवन पपई असेल, ठीक आहे, गार्लिक असेल, सॉरी गाजर असेल, याच्यामध्ये जे बेसिकली कलर असतात ना ते काहीतरी कॅरेटीनमुळे काहीतरी की प्राप्त होत असतात. ठीक आहे. पुढे त्याच्यानंतर पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की स्टोरेज लाईफ ऑफ फ्रेश व्हेजिटेबल्स. ओके. आफ्टर द डिस्कशन ऑफ काहीतरी तिकडं कॉज ऑफ बिटरनेस आणि कलर इन व्हेरियस फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, आणि त्याच्यासाठी काहीतरी रिस्पॉन्सिबल असणारे इकडं घटक. याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काहीतरी की पॉईंट पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी स्टोरेज लाईफ ऑफ फ्रेश व्हेजिटेबल्स. ठीक आहे. स्टोरेज लाईफ ऑफ फ्रेश व्हेजिटेबल्स थोडीशी काहीतरी की पाहूया आपण. ओके. सो थोडंसं एकदा बघूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल पॅरामीटर आहे तो म्हणजे काहीतरी प्रोड्यूस, एक्झॅक्टली कोणता प्रोडक्ट आहे किंवा प्रोड्यूस आहे. इथे -1 टू काहीतरी 4, 5 to 9 आणि काहीतरी 10 डिग्री सेल्सिअस. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथं पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी व्हेरी फ्रिशिएबल, ओके, व्हेरी फ्रिशिएबल व्हेजिटेबल्स, जे साधारणतः काहीतरी की 0 to 4 वीक पर्यंतच काहीतरी तिकडे काय म्हणू आपण त्याला रिटेन राहतात किंवा काहीतरी की चांगले राहतात. त्याच्यानंतर मात्र काहीतरी की ते डिग्रेड व्हायला लागतात. ओके. आणि त्यांच्यासाठी काहीतरी इकडे आवश्यक असणारं काहीतरी की टेम्परेचर. ठीक आहे. एक एक करून थोडंसं काहीतरी इकडे बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की ॲस्परगेस. ओके, ॲस्परगेस. तिथे टेम्परेचर काहीतरी की रेकॉर्ड असतं साधारणतः काहीतरी की 2 ते 4 डिग्री मायनस मधलं. पुढे बीन असेल, याच्या संदर्भात साधारणतः 1 ते काहीतरी की 3 डिग्री मायनस सेल्सिअस असेल. पुढे तर काहीतरी की नील असतं, म्हणजे एवढ्या टाईपचं काहीतरी की टेम्परेचर तिकडं रिक्वायर्ड किंवा काहीतरी की सुटेबल काहीतरी की नसतं, अदरवाईज ते काहीतरी की खराब होतात. पुढे बीन असेल, ओके, बीनचं काहीतरी काय -1 to 3 डिग्री. त्याच्यानंतर काहीतरी की ब्रोकोली असेल, कॅलीफ्लॉवर सारखंच काहीतरी असणार, हा काहीतरी इकडं व्हेजिटेबल असतो. याच्यासाठी पण काहीतरी आपण तिथे बघू शकतो साधारणतः
1 ते काहीतरी की 2 डिग्रीचं काहीतरी की मायनस डिग्रीचं काहीतरी की टेम्परेचर तिकडे रिक्वायर्ड असतं. त्याच्यानंतर ब्रुसेल्स काहीतरी की स्प्राउट असेल, याच्यासाठी पण 2 to 4 डिग्री मायनस. कॅलीफ्लॉवर असेल -2-4 डिग्री. ककुंबर असेल आणि काहीतरी की लोटस असेल, याच्यासाठी पण साधारणतः -2 to काहीतरी की 4 डिग्रीचं टेम्परेचर तिकडं रिक्वायर्ड असतं. पी असेल 1 to काहीतरी की 3 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर काहीतरी की स्पॅनिच आणि काहीतरी की स्वीट कॉर्न असेल, अगेन मायनस काहीतरी की 1 to 2 डिग्रीचं टेम्परेचर जे असतं ते रिक्वायर्ड असतं. ओके. प्रिशिएबल 4 to काहीतरी की 8. आता तिथं मोस्ट काहीतरी की प्रिशिएबल बघितलं, त्याच्यानंतरची काहीतरी की कॅटेगरी येते ती म्हणजे काहीतरी की बेसिकली प्रिशिएबल, जे साधारणतः 4 to 8 वीकसाठी काहीतरी की आपण तिकडे ठेवू शकतो. याच्यामध्ये कॅबेज असेल आणि काहीतरी की आपल्याला टोमॅटो, हे 2 इम्पॉर्टंट काहीतरी की आपण त्याला म्हणू जे व्हेजिटेबल्स आहेत ते काहीतरी की पाहायला मिळतात. आता इथे कॅबेजसाठी काहीतरी की आपण बघू शकतो -4 to काहीतरी की 8 डिग्री टेम्परेचर जे ते काहीतरी की रिकॉर्ड असतं. आता तेच जर आपण टोमॅटोचं बघितलं तर इथे काहीतरी की त्याला मायनस टेम्परेचर म्हणजे काहीतरी की ठेवता येत नाही, तर साधारणतः इथे 3 to काहीतरी की 6 डिग्री सेल्सिअस जे असतात त्याच्यामध्ये काहीतरी की आपण तिकडे ठेवू शकतो किंवा काहीतरी की या कॅटेगरीमध्ये. ओके. पुढे असतात ते म्हणजे काहीतरी काय सेमी प्रिशिएबल व्हेजिटेबल्स. ओके. सेमी प्रेशेबल व्हेजिटेबल्स म्हणजे काहीतरी की साधारणतः इथं क्लॅरी, लीक आणि काहीतरी की मॅरो, हे इम्पॉर्टंट काहीतरी की व्हेजिटेबल्स इथे पाहायला मिळतात. टेम्परेचरच्या संदर्भात सो पहिले जे 2 आहेत त्याला काहीतरी की 6 to 10 किंवा काहीतरी की 8 to 10 मायनस डिग्रीत आपल्याला पाहायला मिळतात. तेच मॅरो असेल याच्यासाठी मात्र काहीतरी की अबाउट 10 डिग्री इथे काहीतरी की टेम्परेचर जास्त ते रिक्वायर्ड राहतं किंवा काहीतरी की सुटेबल असतं. त्याच्यानंतर जे पाहायला मिळतात ते म्हणजे काहीतरी काय नॉन पेरिशेबल व्हेजिटेबल्स. ओके. नॉन पेरिशेबल व्हेजिटेबल्स म्हणजे असे व्हेजिटेबल्स असतात की त्यांना तिकडे काहीतरी की पटकन खराब होत नसतात आणि जे साधारणतः काहीतरी की 12 वीकच्या वरती तिथे काहीतरी की प्रेझेन्स राहू शकतात. ठीक आहे. याच्यामध्ये बीटरूट असेल, कॅरट, ओनियन, प्रेसिन, पंपकिन, पोटॅटो आणि काहीतरी की स्वीट पोटॅटो, या टाईपचे काहीतरी की एक्झाम्पल जे आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यामधलं बीटरूट असेल, कॅरट असेल, ओनियन असेल आणि काहीतरी की प्रिन्सिप असेल, याच्यासाठी -12 to काहीतरी की 20 डिग्री टेम्परेचर जे असतं ते सुटेबल राहतं. मात्र 10 डिग्री टेम्परेचर काहीतरी की तिकडं सुटेबल नसतं. त्याच्यामध्ये मात्र हे जास्त ते काहीतरी की खराब व्हायला लागतात किंवा रिव्हर्स ऑस्मॉसिसची प्रक्रिया असते ना त्याच्यामध्ये घडून येते आणि श्रिंक व्हायला लागतात. या टाईपचे काहीतरी की वेगवेगळे फ्रुट्स असतात ते. अदरवाईज पोटॅटो, स्वीट पोटॅटो असतील त्यांना इथे काहीतरी की 60 to 24 किंवा 12 to काहीतरी की 24 डिग्री टेम्परेचर जे असतं ते सुटेबल असतं किंवा काहीतरी की त्याच्यामध्ये पण ते तिथं रिटेन राहतात किंवा काहीतरी टिकून राहतात. ओके. पुढे क्लासिफिकेशन ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स. ओके. क्लासिफिकेशन ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. ठीक आहे. सो इथंपर्यंत काहीतरी की आपण बघितलं इम्पॉर्टंट काहीतरी की जे व्हेजिटेबल्स आहेत त्यांची काहीतरी की लाईफ ऑफ फ्रेश व्हेजिटेबल्स. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी काहीतरी की आवश्यक असणारं टेम्परेचर, मग ते मायनस मधलं पण बघितलं आपण, ते त्याच्यासोबतच प्लस मधलं पण बघितलेलं आहे. ओके. सो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी क्लासिफिकेशन ऑफ हॉर्टिकल्चर बेस्ड ऑन किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू हॉर्टिकल्चर क्रॉप्स, व्हेजिटेबल अँड काहीतरी की बेसिकली फ्रुट्सचा. ओके. पॅरामीटर किंवा काहीतरी की आपण इकडे बेस जर बघितला तर तो आपल्याला पाहायला मिळतो पहिल्यांदा, तो म्हणजे काहीतरी की अकॉर्डिंग टू बॉटनी. ओके. अकॉर्डिंग टू बॉटनी. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू सीझन. ठीक आहे. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू पार्ट यूज ॲज अ फूड, देन अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. ओके. अशा साधारणतः काहीतरी की बेसिसवरती किंवा आधारावरती आपल्याला इथं काहीतरी की क्लासिफिकेशन ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स बघायचे आहे. ओके. सो अकॉर्डिंग टू बॉटनी, बॉटनीमध्ये आपल्याला इथं माहिती आहे मोनो सायटोलिडिनियस, ओके, मोनोक्लायटोनिडियस आणि सोबतच काहीतरी की तिकडे डायक्लोटेडिनियस, काहीतरी की बेसिकली आपल्याला 2 इथे काहीतरी की ग्रुप जे आहेत ते काहीतरी की पाहायला मिळतात किंवा क्लासिफिकेशन जे आहे ते काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओके.
ओके, मोनोकायटोलेडोनस आणि काहीतरी तिकडं डायकोटोलेडोनस. सो इथं डिफरन्स काय काय नाही आपल्याला माहितीच आहे. इथे याला आपण बेसिकली एक बीजपत्र असं म्हणतो आणि याला डायकॉटोलेडोनसला आपण इथं द्विबीज म्हणून ओळखतो. ठीक आहे. सो पहिले याच्यामध्ये काहीतरी की कायटोलेडोनस मध्ये फॅमिली ऑफ काहीतरी की एलेन्सिस इथं आपल्याला पाहायला मिळते. फॅमिली ऑफ काहीतरी की एलेन्सिस मध्ये इथं ओनियन आणि काहीतरी की गार्लिक. एलेन्सिसचा काहीतरी की आपण आत्ताच बघितलं होतं. गार्लिक ज्यावेळेला आपण फोडतो किंवा काहीतरी तिकडं त्याला हे करतो, काय म्हणून आपण त्याला स्क्वीज करतो, त्यावेळेला जी अरोमा किंवा काहीतरी ऑर्डर येते याच्यामुळेच काहीतरी की येत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड जे क्रॉप आहे ते म्हणजे काहीतरी त्याचं फॅमिली ऑफ ॲरेसिया. ओके, इथं आपण बघू शकतो जे हार्ड कोटिंग असणारे काहीतरी जे क्रॉप्स असतात ते इथं आपल्याला पाहायला मिळतात. कोकोनट असेल, आर्कनट असेल, ऑइल पाम असेल, डेट असेल किंवा डेट पाम असेल, आरबी असेल आणि एलिफंट फूट याम असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे काहीतरी त्याचं फॅमिली ब्रोमिलिसिया. याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी त्याचं पायनॅपल. आणि पायनॅपलच्या संदर्भात आपण बघितलं होतं त्याचं एक 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 बीज काहीतरी त्याचं मोनो कायटोलेडोनियस. ओके, याच्यामध्येच काहीतरी येतं. त्याच्यानंतर फॅमिली ऑफ डिस्कोर्सिया म्हणजेच काहीतरी की बेसिकली याम हे फ्रूट येतं. त्याच्यानंतर फॅमिली ऑफ लेसिया. ओके, फॅमिली ऑफ लेसिया इज नोन ॲज द ॲस्परगस. त्याच्यानंतर फॅमिली ऑफ मिस्केया बनाना. ओके, सो हे झाले काहीतरी की मोनो कायटोलेडोनियस. दुसरा आहे ते म्हणजे काहीतरी की डायकायटोलेडोनियस द्विबीजपत्र. याच्यामध्ये फ्रूट क्रॉप आपल्याला पाहायला मिळतात. फॅमिली ऑफ एन्कॉर्डिसिया. ओके, फॅमिली ऑफ एन्कॉर्डिसिया. याच्यामध्ये मँगो आणि कॅशोनट पाहायला मिळतात. त्याच्यानंतर फॅमिली ऑफ ॲपोनायसिया. याच्यामध्ये काहीतरी याचा कोरंडा पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर फॅमिली ऑफ ॲक्रेसिया. याच्यामध्ये डेट पाम आपल्याला काहीतरी पाहायला मिळतात. ओके, पुढे आहे व्हेजिटेबल क्रॉप्स. नाही तर फॅमिली ऑफ काहीतरी की सोलेन्सिया. इथे ब्रिंजल, टोमॅटो, चिली आणि काहीतरी की पोटॅटो पाहायला मिळतात. पुढे फॅमिली ऑफ प्युरिफेरा. ओके, फॅमिली ऑफ प्युरिफेरा. इथं बरेचसेच आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते काहीतरी की व्हेजिटेबल्स पाहायला मिळतात. कॅबेज असेल, कॉलीफ्लावर असेल, क्लोन असेल, टुनिप असेल, रॅडिश आणि काहीतरी की मस्टार्ड. ओके, पुढे फॅमिली ऑफ लेगुमिनस. ओके, फॅमिली ऑफ लेगुमिनस. याच्यामध्ये पी असेल, बनाना असेल किंवा काहीतरी की बीन्स, सॉरी बनाना नाही, बीन्स, फ्रेंच बीन असेल आणि काहीतरी की लोबी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे फॅमिली ऑफ क्युकरबिटेसिया. याच्यामध्ये पंपकिन, बिटर ग्राउंड, ऑल टाईपचे काहीतरी ग्राउंड, मेलन्स आणि काहीतरी की कोकंबर हे आपल्याला पाहायला मिळतात. पुढे फॅमिली ऑफ सिनोफोडिया. ओके, सिनोफोडिसिया. याच्यामध्ये शुगर बीट असेल, स्पॅनिश असेल आणि काहीतरी की पालक हे आपल्याला पाहायला मिळतात. पुढे फॅमिली ऑफ काहीतरी इकडं मेल्विसी असेल, याच्यामध्ये ओक्रा, लेडी फिंगर, भेंडी आपण म्हणतो ती काहीतरी पाहायला मिळते. पुढे फॅमिली ऑफ युम्लिफेरा. याच्यामध्ये मग कॅरेट असेल, प्रेसले असेल, क्लेरे असेल आणि काहीतरी की प्रिन्सिप असेल हे आपल्याला पाहायला मिळतात. अँड देन फॅमिली ऑफ युप्रेबेसिया. याच्यामध्ये आपल्याला टोपेका काहीतरी पाहायला मिळतो. इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की व्हेजिटेबल्स. ओके, सो हे झाले काहीतरी की बेसिकली क्लासिफिकेशन ऑफ हॉर्टिकल्चर फ्रूट्स किंवा काहीतरी की क्रॉस बेस्ड ऑन द किंवा अकॉर्डिंग ऑफ बॉटनी. आणि याच्यामध्ये आपण इकडे बघितलं मोनो क्लायटोलिडिनियस आणि काहीतरी तिकडं डायक्लायटोलिडिनियस. ओके, नेक्स्ट आहे ते म्हणजे काहीतरी इकडं बेस किंवा काहीतरी अकॉर्डिंग टू सीझन. ओके, अकॉर्डिंग टू सीझन ऑफ व्हेजिटेबल्स. इथं कोल्ड सीझन असेल, समर सीझन असेल आणि रेनी सीझन, हे तीन इम्पॉर्टंट काहीतरी की सीझन आपल्याला पाहायला मिळतात. ओके, ठीक आहे. अकॉर्डिंग टू सीझन. सो अकॉर्डिंग टू सीझन मध्ये तीन सीझन, कोल्ड सीझन, समर सीझन आणि काहीतरी की रेनी सीझन. सो कोल्ड सीझन मध्ये तर आपल्याला माहिती आहे कॉलीफ्लॉवर्स असतात, पी, ऑनियन असतात. ठीक आहे, गार्लिक, पालक, ब्रिंजल, पोटॅटो आणि काहीतरी की कॅबेज.
आता इथे थोडंसं काहीतरी की लक्षात ठेवण्यासारखं काय आहे ते म्हणजे काहीतरी की आता इथे अशा काही व्हरायटीज आहेत आणि काहीतरी की कोल्ड स्टोरेजच्या काहीतरी की फॅसिलिटीज आहेत. याच्यामुळे काय झालं गेलेलं आहे, उत्पादन जे आहे काही पर्टिक्युलर काहीतरी इकडे व्हेजिटेबल्स ते आपल्याला सॉरी प्रोडक्शन जे आहे ना ते काहीतरी की 12ही महिने आपल्याला अवेलेबल होतं. याचा अर्थ हे नसतो की ते 12ही महिने काहीतरी उत्पादन जे असतं त्यांचं ते घेतलेलं किंवा घेतलं जात असतं. ओके, असं काही नसतं. त्या पर्टिक्युलर काहीतरी की सीझनमध्येच उत्पादन घेतलेलं असतं, मात्र काहीतरी तिकडं स्टोरेजमुळे ते आपल्याला काहीतरी की 12ही महिने ते अवेलेबल होतात. सो इथं कोल्ड सीझनमध्ये आपण इकडे बघितलं कॉलीफ्लॉवर असेल, पी, ओनियन, गार्लिक, पालक, ब्रिंजल, पोटॅटो आणि कॅबेज. ओके, पुढे समर सीझनमध्ये इथं आपण बघू शकतो वॉटरमेलन असेल, बिटर ग्राउंड असेल, ओकर असेल आणि काहीतरी की मस्क मेलन असेल. हे मुख्यतः काहीतरी इकडे पिकवले जातात किंवा काहीतरी की त्यांचं उत्पादन जे असतं ना ते घेतलं जात असतं. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे रेनी सीझन. ओके, पावसाच्या काहीतरी की बेसिकली आपल्याला तिथं पिरियडमध्ये काहीतरी त्यांचं जे उत्पादन असतं किंवा हे जे व्हेजिटेबल असतात ना यांचं जे उत्पादन असतं ते घेतलं जातं. याच्यामध्ये आपण बघू शकतो चिली असेल, ब्रिटर ग्राउंड असेल, ओकरा असेल आणि काहीतरी की ब्रिंजल असेल. ओके, ब्रिंजल असेल, ओकरा असेल, बिटर ग्राउंड असेल आणि काहीतरी की चिली जे असतील ना त्यांचं जे उत्पादन असतं ते घेतलं जात असतं. ठीक आहे. पुढे आहे अकॉर्डिंग टू पार्ट यूज ॲज अ फ्रूट किंवा फूड. थर्ड पॅरामीटर आहे किंवा काहीतरी थर्ड आपल्याला बेस पाहायला मिळतो. ठीक, त्याच्यावरून देखील काहीतरी आपण इथं क्लासिफिकेशन घ्यायचं फ्रूटचं किंवा व्हेजिटेबलचं करू शकतो. तर फर्स्ट आपल्याला इथं पाहायला मिळतो फ्रूट. याच्यामध्ये आपण बघू शकतो मँगो असेल, जामुन असेल, पपया, गुवा, टोमॅटो, ब्रिंजल, ओकरा आणि काहीतरी की कुकरबीट्स असतील. त्यांचं बेसिकली काहीतरी की ॲज अ फ्रूट म्हणून काहीतरी आपण तिकडं त्या पर्टिक्युलर काहीतरी की त्या याचा काय म्हणू आपण प्रोडक्टचा काहीतरी ॲज अ फ्रूट म्हणून काहीतरी वापर करतो. ओके, मँगो असेल एक्झाम्पल आपण घेतो. सो मँगो काहीतरी ॲज अ फ्रूट असतं, त्याचा काहीतरी आपण ॲज अ फूड म्हणून यूज करतो. तसंच जामुन असेल म्हणजेच काहीतरी की जांभूळ हे देखील काय असतं एक प्रकारचं फळ आहे, त्याचा आपण काहीतरी खाद्य म्हणून उपयोग करतो आणि पुढे काहीतरी की सो ऑन. त्याच्यानंतर काहीतरी की पर्टिक्युलर क्रॉप आहे त्याचा काहीतरी प्रकार ट्यूबर. सो ते पर्टिक्युलर काहीतरी की जे हे असतं क्रॉप असतो किंवा काहीतरी की प्लांट असतो त्याला आले गेलेले काहीतरी की ट्यूबर्स म्हणजेच काहीतरी तिकडं अशा प्रकारच्या आलेल्या गेलेल्या गुठळ्या त्यांचा वापर काहीतरी आपण तिकडे असं फूड म्हणून करतो. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो पोटॅटो, बटाटा, ओके, शुगर बीट असेल, जिंजर असेल, ओनियन असेल आणि काहीतरी की गार्लिक. सो ओनियन असेल तो देखील काहीतरी की आपल्याला ॲज अ ट्यूबरमध्येच काहीतरी की पाहायला मिळतो. ओके, तो देखील काहीतरी आपण इकडे ट्यूबरमध्ये काहीतरी बघू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर लीफ असं व्हेजिटेबल किंवा काहीतरी की क्रॉप्स असतात त्यांची जी पानं असतात ती आपण काहीतरी ॲज अ फूड म्हणून यूज करतो. ओके, याच्यामध्ये मुख्यतः काहीतरी आपण ज्या भाज्या ओके व्हेजिटेबल्स आहेत ते काहीतरी बघू शकतो. पालक, स्पॅनिश, लाल भाजी असेल, लाल माठ म्हणतो आपण त्याला. ओके, त्याच्यानंतर काहीतरी की कार्टोलिक असेल, ल्युटेस असेल, त्याच्यानंतर काहीतरी की अमरांथस असेल आणि मस्टर्ड असेल. ठीक आहे, त्यांच्या बेसिकली लीफ किंवा काहीतरी आपण त्याला म्हणतो पानं जे असतात ते काहीतरी काय फूड म्हणून काहीतरी आपण कन्झ्युम करतो किंवा यूज करतो. त्याच्यानंतर फ्लावर. ओके, फ्लावर्स. आता फ्लावर्स म्हणजे काहीतरी की पर्टिक्युलर जे झाड असतं त्या झाडाचं जे फुल आलेलं असतं त्याचा ॲज अ काहीतरी की आपण फूड म्हणून वापर करतो किंवा अन्न म्हणून काहीतरी की वापर करतो. एक्झाम्पल याच्यामध्ये कॉलीफ्लावर असेल आणि काहीतरी की ब्रोकोली. ओके, कॉलीफ्लावर आणि काहीतरी की ब्रोकोली आपण इथे बघू शकतो. तो फ्लावर जो असतो त्याला आपण काहीतरी की एक्झॅक्टली कॉलीफ्लावर नाव आहे त्याचं पण आपण त्याला काय म्हणतो जो फ्लावर. तर तो पूर्ण असा जो गट्टा असतो तो काहीतरी की बेसिकली याचा एक टाईपचं काहीतरी की फुलच असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर रूट प्लांट्स असतात किंवा जे क्रॉप्स असतात त्यांचं जे रूट असतं ते काहीतरी ॲज अ फूड म्हणून आपण वापर करतो. इथं आपण बघू शकतो ट्युनिप असेल, रॅडिश असेल, रॅडिश म्हणजेच काहीतरी की गाजर, याम असेल, स्वीट पोटॅटो असेल, रताळ आपण म्हणतो त्याला. ओके, त्याच्यानंतर काहीतरी की कोलासा असेल, टोपिका असेल, कॅरट, रॅडिश आणि काहीतरी की ट्युनिप हे फ्रूटचे काहीतरी की आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळतात ज्याचं काहीतरी की फ्रूट म्हणून आपण सॉरी फूड म्हणून काहीतरी की यूज करतो. त्याच्यानंतर सीड्स. ओके, प्लांट आहे किंवा काहीतरी की क्रॉप आहे त्यांचे जे सीड्स असतात ते
ॲज अ काहीतरी आपण फ्रुट्स म्हणून फूड म्हणून काहीतरी कन्झ्युम करतो. इथं अगेन काहीतरी बरेचसे आपण बघू शकतो. पी असेल, बीन्स असतील, फ्रेंच बीन्स असतील अँड सो ऑन. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टीम. ओके, स्टीम. याच्यामध्ये एक्झाम्पल आपण पोटॅटो, त्याच्यासोबतच काहीतरी ॲस्परगिस यांचं काहीतरी एक्झाम्पल जे आहे ते घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे बल्ब. ओके, ट्री असतो किंवा काहीतरी क्रॉप्स असतात, त्याचा जो बॉडीचा पार्ट असतो त्याचा बल्ब असतो, तो आपण याच्यामध्ये गार्लिक आणि ऑनियन काहीतरी घेऊ शकतो. सो ट्युबरमध्ये पण काहीतरी ऑनियन गार्लिक येतात, तसेच त्या बल्बमध्ये देखील काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. सो हे झालं काहीतरी पर्टिक्युलर जो क्रॉप आहे किंवा काहीतरी तिकडे आपण तिकडे ट्री जो आहे त्याचा काहीतरी फूड म्हणून आपण यूज करतो डिफरंट काहीतरी तिकडे त्याच्यामध्ये प्रकारामध्ये. त्याच्यानंतरचा इथं बेस आहे किंवा काहीतरी अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. ओके, अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. आणि त्याच्यामध्ये काहीतरी पहिला इथं आपल्याला पाहायला मिळतो काहीतरी बेसिकली हर्ब्स. ओके, हर्ब. इथं आपण बघू शकतो व्हेरी लिफी असतील, स्ट्रॉबेरी असेल, बनाना असेल किंवा काहीतरी पायनॅपल्स असतील. ओके, सगळ्यांचा काहीतरी हर्ब म्हणून आपण इकडे उपयोग करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अंडर श्रूब्स. ओके, अंडर श्रूब्स, श्रूब टाईप किंवा काहीतरी काटेरी त्या टाईपचं काहीतरी बेसिकली आपण त्याला म्हणतो तिकडं वनस्पती किंवा काहीतरी त्यांचे ट्री पाहायला मिळतात. याच्यामध्ये टोमॅटो असेल किंवा काहीतरी व्हेजिटेबल्स हे जे असतात ते काहीतरी तिकडं श्रूब मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर श्रूब्स. ओके, झुडपं 10 to 12 फीट हाईट. याच्यामध्ये लिची असेल, लेमन असेल, ऑरेंज असेल, पॅमोग्रेनेट असेल किंवा काहीतरी कोरंडा असेल, याचे एक्झाम्पल आपल्याला इथं पाहायला मिळतात. डी इथे इम्पॉर्टंट काहीतरी ट्री. ओके, झाडाच्या काहीतरी बेसिकली स्ट्रक्चरमध्ये उगवतात, ते कोणतरी की मँगो असेल किंवा काहीतरी कोकोनट असेल. आणि ऑल टाईपचे काहीतरी बेसिकली फ्रूट ट्री. ओके, फळांची झाडं ती देखील काहीतरी बेसिकली स्ट्रक्चरमध्ये ट्रीमध्ये आपल्याला काहीतरी पाहायला मिळतात. राईट. आणि पुढे आहे ते काहीतरी अकॉर्डिंग टू क्लायमेट, सोबतच अकॉर्डिंग टू रेट ऑफ रेस्पिरेशन. राईट. हा व्यवहार यांच्या संदर्भात जी इन्फॉर्मेशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काहीतरी पुढे कंटिन्यू करू. ओके, आय होप इथंपर्यंत काहीतरी जे डिस्कशन केलेलं आहे आपण ते तुम्हाला समजलेलं असेल. राईट. रिमेनिंग जे राहिलेलं काहीतरी जो डेटा आहे किंवा काहीतरी रेस्ट ऑफ दी पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये तिकडे पुढे कंटिन्यू करूया. आतासाठी आपण इकडे